नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी सतत वेगवेगळे प्रयत्न करत असते. त्याच प्रयत्नातून आज मी लक्ष्मण नखाते ज्ञानदीप अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला एक विषयावर नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे. तसं गोष्ट जुनीच आहे, पण ती नव्यानं आपल्याला सादर करायची आहे. त्यामध्ये आपण म्हणतो की विषयाला आपण हात घालण्यापूर्वी विषयाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सामान्य विज्ञान सारखा विषय जो की राज्यसेवेमध्ये आपल्याला परिपूर्ण मार्क देऊ शकतो आणि तो अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला तसा जर विचार केला तर राज्यसेवेमध्ये 20 मार्क आपल्या ह्या सामान्य विज्ञान घटकावरती आहेत. मग तिथे जर आपण काही चूक केली तर निश्चित आपल्या स्कोरिंग मध्ये फरक पडतो. पहिले सीसॅट आपल्याला स्कोरिंग होतं, आता क्वालिफाईंग झालेले. म्हणून जे तुम्ही जीएस पेपर फर्स्ट वनला जे मार्क घेताल तेच तुमच्या पुढच्या यशासाठी कारणीभूत ठरणार आहेत. पण त्याच्यामध्ये महत्वाचा आहे 20% जो पार्ट आहे विज्ञानाचा आहे. 20 प्रश्न विज्ञानावरती येतात, जवळपास त्याच्यावरती 40 मार्क आपल्याला लादल्या गेलेले आहेत किंवा आपल्याला ते घ्यायचे आहे. हा लक्षात. मग आपल्याला विषयाला हात घालण्यापूर्वी आपल्याला विषय सखोल माहित असल्याशिवाय किंवा आपल्याला प्रॉपर कंटेंट कोणता घ्यायचा आहे याच्याशिवाय आपण विषयाकडे जाणं हे पण चुकीचं आहे. सगळ्यात मोठा सोर्स, जसं की सगळ्यात मोठा सोर्स जर पाहिलं विज्ञानाच्या बाबतीमध्ये तर सगळ्यात मोठा सोर्स विज्ञानाच्या बाबतीत एकच आहे आणि तो म्हणजे आहे पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आयोगाचे आहेत ते. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचं विश्लेषणात्मक जे क्रायटेरिया आहे किंवा त्याला अॅनालिटिकल व्ह्यू न पाहून आत्ताच ज्ञानदीपने एक पुस्तक प्रकाशित केले. त्याचं नाव आहे राज्यसेवा पूर्व विश्लेषण 2024. त्यामध्ये प्रत्येक विषयाला जे ऑप्शन आहेत त्याला सुद्धा काय केलेलं आहे, त्या घटकानुसार पाहण्यात आलेलं आहे. मग ते घटक सगळे आहेत, ते घटक आपल्याला सगळ्या गोष्टीनं पाहायचे आहेत. जर विचार केला सामान्य विज्ञान आणि एमपीएससी पूर्व परीक्षा या गोष्टी रिलेटेड आता आपण अभ्यास करणार आहोत. जर विचार केला आपल्याला हा विषय समजून घेणं जास्त गरजेचं आहे. मग राज्यसेवेमध्ये आपल्याला दिलेला सिलेबस तो आपल्याला स्नातक म्हणजेच ग्रॅज्युएट लेवल दिलेला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपानं प्रश्न येतात. मग आपल्याला नेमकं विषयाला तसं ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक विषय सखोल आहे, मग कुठे कुठे लक्ष द्यावं ह्या गोष्टी कळत नाहीत. मग आपल्याला मुख्यतः मी याला जे पूर्वचे पेपर आहेत आणि जो सिलेबस आहे, जे आयोगाचा मानस आहे किंवा ओरिएंटेशन आहे विषयाच्या संदर्भात त्यावर आधारित तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मग आपल्याला विषय कसा वाचायचा आणि कुठून वाचायचा आणि किती प्रमाणात आपल्याला मार्क अक्वायर करण्यामध्ये त्याची मदत होईल हे मी तुम्हाला जुंपून देणार आहे. हा लक्षात. मग आता मी हेडलाईनच दिलेली आहे, सामान्य विज्ञान आणि एमपीएससी पूर्व परीक्षा. हा लक्षात. या दोन विषयाला आपण इथे काय केलेलं आहे, एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे सामान्य विज्ञान आहे आणि एमपीएससी पूर्व परीक्षा आहे, याला आपल्याला विन विन सिच्युएशन करायची तर गोळी आहे. आपल्याला काय करायचंय, आपण इथं गोळी मारली पण हृदय इकडच्या बाजूला दाखवले. हा लक्षात. थोडक्यात या विषयामध्ये मार्क आपल्याला कमी पडले तर आपलं काय होतं, हृदयाला छेद झाल्यासारखं होतं. म्हणजे आपल्याला मार्क कमी आल्यावर मग आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. मग मी इथं सांगितलेलं आहे की रिॲक्शन आणि ऍक्शन, जसे की न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, फिजिक्स भौतिकशास्त्र इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच इथे प्रकाशाच्या वेगाने इथे काय होतं, प्रकाशाचा वेग, ध्वनीचा वेग, वेगवेगळे त्याचे फॅक्टर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. इथे तुम्हाला हृदय दाखवलेलं आहे. मग हृदयाचा जर विचार केला तर हृदयामध्ये वेगवेगळ्या वाल्स आहेत, ही एओर्टा आहे, कोणकोणत्या रक्तवाहिन्या कुठे घेतात याच्याशी संदर्भ आपल्याला पाहायचा आहे. म्हणजेच मानवी अवयव संस्था, त्याच्यामध्ये इथे आपली मानवीची बॉडी दाखवलेली स्केलेटल सिस्टीम, त्यामध्ये आपल्याला स्कल आणि इथे थोरॅक्स कॅव्हिटी विथ व्हर्टिबल कॉलम आणि त्याच्यानंतर इथे सॅक्रम, एक जे आपण पेल्विस गर्डल म्हणतो ते दाखवले. का तर आपल्याला या सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. मूळतः लक्षात घ्या. आता इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस इथे पाहतो जसं की एखादा सूर्यप्रकाश आहे, हा नैसर्गिक स्रोत आहे ऊर्जेचा. विज्ञान सुद्धा आपल्याला ऊर्जेचा स्रोत आहे. विज्ञानातून आपल्याला बरेच मार्क घेता येतात. जसे की दर काळोखामागे काय असतो, प्रकाश असतो. गेलेली परीक्षा मागे जाऊ द्या, पण येणाऱ्या परीक्षेमध्ये आता येणारा उजेडाचा दिवस आहे, तो सोन्याचा असला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत. आता लक्षात घ्या, इथे विज्ञान विषयातील घटक आणि गुण हे अभ्यास करण्यापेक्षा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल आपल्याला सोर्स, आपल्याकडे मटेरियल काय काय पाहिजे. सगळ्यात पहिले आपल्याकडे
लक्षात घ्यायचे PYQ पाहिजे, PYQ. आता ऑलरेडी आयोगाच्या जे PYQ मागचे आलेले आहेत, PYQ सिरीज एक निर्धार स्वरूप, लक्षात निर्धार स्वरूप जे निर्धार प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत आता राज्यसेवेच्या वेगवेगळ्या विषयांची आपण PYQ सिरीज सादर केली आणि त्या PYQ सिरीज मध्ये आपण खोलवर विशेषण देऊन त्याला विश्लेषण करून हे आपण काय करतोय, प्रत्येक प्रश्न तुमच्या समोर मांडतोय. मग त्या प्रश्नाच्या रिलेटेड तो टॉपिक आपल्याला किती प्रमाणात वाचायचं आहे, तिथलं काय कव्हर करायचं हे सुद्धा आपण त्याच्यातून घेतोय. मग PYQ आपल्याला महत्वाचा सोर्स आहे. त्याच्यानंतर PYQच आपल्याला काय करणार आहे, मार्गक्रमण देणार आहे. कसं तुम्हाला सांगतो मी. मार्गक्रमण कसं देणार आहे की कोणते विषय, आता हा विषय आहे त्याच्यातली उपविषय कोणते, उपघटक कोणते, लक्षात विषयातले घटक इथे आपण पाहूया आणि त्याच्यानंतर उपघटक कोणते आणि प्रश्न विचारण्याची टॅक्ट किंवा प्रश्न विचारणा कशा स्वरूपाची होते या धर्तीवर पण आपण इथे आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग प्रश्न विचारण्याची स्ट्रॅटेजी काय, मग आपण वाचत असताना हे मार्गक्रमण आपल्याला PYQ थ्रू मिळतं. दुसरा टप्पा पाहिला तर आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे सोर्सेसमध्ये. एक म्हणजे तुमचं स्टेट गव्हर्नमेंटचं बुक, स्टेट गव्हर्नमेंटचे जे बुक्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे बुक्स, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला NCERTचे बुक्स. इथे दोन आहेत आपल्याला, कोणते, NCERTचे बुक, लक्षात NCERT बुक. मग आपल्याला ह्या दोन गोष्टी महत्वाच्या दिलेल्या आहेत. मग प्रश्न विचारताना सुद्धा आपल्याला इथे एक एक लाईनवर, जसे की एक प्रश्न आला होता प्रतिध्वनी. प्रतिध्वनी म्हणजे काय, प्रतिध्वनी म्हणजे दोन गोष्टी आहेत, लक्षात. प्रतिध्वनीचा आपण अभ्यास करताना आपला आवाज आपल्यापर्यंत परत यायला आपल्या मेमरीमध्ये त्याच काळामध्ये आला पाहिजे ज्या मेमरीमध्ये आपला काय असतो, आवाज आपल्या मेमरीमध्ये राहतो, म्हणजे 0.1 सेकंद. ते एक महत्वाचं आहे. मग किती अंतरावरून रिफ्लेक्शन झाल्यावर आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो, ते अंतर आपल्याला महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना ते अंतर माहित असतं की 17.2 आहे, लक्षात. मी तुम्हाला या विषयावर सांगतो. मग हे विषय घेत असताना आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी त्या जास्त अपेक्षित आहेत ते पाहणं गरजेचे आहेत. मग आता लक्षात घ्या प्रतिध्वनी. आता इथे थोडेसे मी स्लाइड तोडतो, इथून बाजूला जातो. आता लक्षात घ्या प्रतिध्वनी आहे. प्रतिध्वनीवरती प्रश्न आला होता की इथून समजा आवाज सोर्स आहे, सोर्स कडनं आपण आवाज सोडलेला आहे, तो एका रिजिड सपोर्टवरनं आपल्याला वापस येणार आहे. मग आपल्याला माहितीये अंतर काढायचं असेल तर अंतर इज इक्वल टू काय असतं, स्पीड इंटू टाइम. तर स्पीड आपली 22 डिग्रीला किती, 344 मीटर पर सेकंद आहे आणि याला लागलेला टाइम समजा 0.1 सेकंद आपल्या डोक्यामध्ये तो आवाज घुमतो किंवा त्याच कालावधीच्या दरम्यान तो दुसरा आवाज आला तर आपल्याला तो डबल आवाज ऐकतो, त्याला इको किंवा प्रतिध्वनी म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला 34.4 हे अंतर मिळणार आहे, 34.4 मीटर हे टोटल आहे. हे डिस्टन्स D असेल तर आपल्याला 2D काय आलं, एवढं आलं. मग D इज इक्वल टू 34.4 भागिले 2 म्हणजे 17.2 मीटर आहे. 17.2 मीटर हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. ठीक आहे, उत्तर आलं. आपल्या पुस्तकात पण 17.2 आहे, पण आपल्याला काय सवय असते की 17.2च फक्त पाठ करायची. काय पाठ करायची, 17.2 पाठ करायची. पण त्याच्यात दिलेलं असतं कमीत कमी अंतर पुस्तकात दिलेले. मग प्रश्न फ्रेम करताना तुमची कन्फ्युजन लेवल वाढवण्यासाठी कमीत कमी एक तर 17.2 असेल आणि त्याच्यापेक्षा जास्तही चालू शकतं, पण ते तुम्ही कमीत कमीवर भर देत नाही. म्हणून मी सांगितलं स्टेट गव्हर्नमेंटचे पुस्तक वाचताना इथे किती अंतर आहे, कमीत कमी 17.2. मग टेक्स्टबुक वाचताना आपल्याला तेही कळलं पाहिजे की कोणता डाटा आणखी लक्षात घ्यायचा आहे. नुसते वाचन, निस्ता पराक्रम की 8 तास वाचलं मी, स्टेट गव्हर्नमेंट केलं, पण ते वाचताना क्वालिटी काय केली हे महत्वाचं आहे. कारण की एक एक शब्दावरती आयोग फसवण्याचा प्रयत्न करतं. तुम्हाला बाकी एक्झाम मध्ये फॅक्च्युअल ओरिएंटेशन आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्यालाच थोडंसं शब्दामध्ये फ्रेम केलेलं असतं आणि फसवण्याचा प्रयत्न केला असतो. राज्यसेवेमध्ये महत्वाची भूमिका अशी आहे, फॅक्ट्सला धरून तुमच्या जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या काळामध्ये ती टर्मिनॉलॉजी येत असेल तर त्याचा शब्दामध्ये बदल करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच्यामध्ये विधान स्वरूप प्रश्न असतात, प्रश्नांचं तो स्वरूप पाहायचंच आहे आपल्याला, लक्षात घ्या. आता इकडे पाठीमागे आपण बुक्स वरती होतो. मग बुक्सच्या एक ना एक सेंटेन्स वरती किंवा वाक्यावरती इथं प्रश्न बनतो. त्याच्यामध्ये जे एक्सक्लुझिव्ह डाटा दिले त्याच्यावरती प्रश्न बनतो. जसं की
आता आपल्याला दिलेलं आहे इथे आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये टेबल दिलेला आहे. मग त्या टेबलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली कोणती, समजा लक्षात घ्या की तुम्हाला जे स्वादुपिंड आहे, स्वादुपिंडला काय म्हणतो आपण, पॅनक्रियास, जे पचन संस्थेमध्ये आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आंतरस्रावी ग्रंथी याचा एक टेबल दिलेला आहे बेसिक पुस्तकामध्ये, पण याच्यात किती सुंदर दिले. आता बुलेटेड पॉइंट्स दिलेले आहेत. पुन्हा सगळ्यात महत्वाचे, त्या टेबलमध्ये तुम्हाला 4 या स्वादुपिंड पासून निघणाऱ्या अल्फा, बीटा, डेल्टा आणि चौथी सेल. जनरली आपण अल्फा, बीटा, डेल्टा बाकी डाटामध्ये पाहतो, पण त्या टेबलमध्ये तुम्हाला आणखीन एक सेल दिली ज्याचं नाव आहे एफ सेल किंवा त्यालाच नाव दिले पीपी सेल, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड सेल म्हणून. आणि परत त्याचं पर्सेंटेज पण दिलेले, जसे की इथं 70% हा वापरला जातो, 70% ही आहे, ही 5% आहे, लक्षात, ही 20% आहे, ही 5% असं 10चं टोटल दिलेले. मग हे डाटा वाचत असताना आपल्याला ह्या मुख्य गोष्टी महत्वाच्या आहेत. मग इथं पर्सेंटेज सुद्धा महत्वाचं आहे. आयोग फॅक्च्युअलला त्याही लेवलला जाऊ शकता आणि त्यातली त्यात मुळात म्हणजे तुम्ही या गोष्टीला सुद्धा जाऊ शकतो, कोणत्या, ज्याला आपण म्हणतो फॅक्च्युअल ओरिएंटेशन. मग तिथे कशा ना कशा अँगलनं ते फसवण्याचा प्रयत्न करेल, पर्सेंटेजच्या करेल किंवा इथे एक सेलच्या नावाच्या याने करेल. आता अल्फा बीटा आहे, तुम्ही इथं गॅमा देणार पण इथं डेल्टा आहे. मग आपण जसे विचार करतो त्याच्या पलीकडे, म्हणून जिथं दिसलं आपल्याला अल्फा बीटा गॅमा असतं, आपण चुकण्याची ताकद दिसली तिथंच आपण काय करायचे, त्याला स्टार करून ठेवायचे. मग वाचताना पुढच्या वेळेस ती चांगलं लक्षात राहील. मग ही सुद्धा आपल्याला गोष्ट पाळणं गरजेचं आहे. मग वाचताना कोणत्या गोष्टी वाचायच्या, नाहीतर आपल्याला तुझं आहे तुझं पाशी, तू जातो गावापाशी. दुसरे कोणते पुस्तक वाचण्यापेक्षा जे स्टँडर्ड बुक्स आहे 6वी ते 10वी आणि त्याचबरोबर लक्षात एनसीईआरटी या पुस्तकाला आधी हात घालणं जास्त गरजेचं आहे. कारण की त्या पुस्तकामधला कंटेंट हा आपल्याला आयोगाकडे दाद मागता येते की हा प्रश्न चुकलाय, आम्हाला हे याचं उत्तर आहे असं कळलं. मग याच्यापासून काय निघतं, ग्लुकॅगॉन, लक्षात, याच्यापासून इन्सुलिन, याच्यापासून सोमॅटोस्टॅटिन, लक्षात, सोमॅटोस्टॅटिन, अशा प्रकारचे पण तिथे प्रश्न बनतात. मग इथं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, तुम्हाला प्रश्न जसे दिले तर डाटा आपल्याला रिफ्लेक्ट करण्याचं काम माहिती पाहिजे. जसं की एनसीईआरटी मध्ये एका टेबलमध्ये दिलेले की जे ॲलॉय आहेत, जे आपण जनरली करंटचे जे विद्युत धारेसाठी जे इन्स्ट्रुमेंट बनवतो त्याच्यामध्ये तारा म्हणून वापरतात, जसं निक्रोम आहे, मँगॅनिन आहे, लक्षात. मग याचं तिथं ॲलॉयचे घटक पण त्याच्या टेबलमध्ये दिलेत. तुमची नजर टेबलमध्ये सहसा जातच नाही, मग टेबलमध्ये पुन्हा त्या घटकाविषयी दिलं तर तुम्ही वाचणार. म्हणजे जो एक्सक्लुझिव्ह डाटा आहे तो तुम्हाला इथे नाही तर तिकडे आहे, तर ते पण लक्षात आलं पाहिजे. जसं आता लक्षात आलं, आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, याच्या पाठीमागच्या बाजूला आपण सेंटेन्सचे वाक्य वाचायचे, यातले टेबल्स चांगले लर्न करायचे, आपल्याला ते महत्वाचे आहे. कळलं. पुन्हा त्याच्यानंतर आपण त्याचे कधीच खालीचे सेंटेन्स आपले क्वेश्चन्स करत नाही. क्वेश्चन्स जे मध्ये मध्ये दिलेले आहेत ऍक्टिव्हिटी स्वरूपात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर रिलेटेड आयोगानं प्रश्न विचारले, लक्षात. पुन्हा एक्सक्लुझिव्ह, जसं एनसीईआरटी मध्ये काही डाटा आपल्या पुस्तकात नाही, एनसीईआरटीतच तिथे काही असतो. म्हणजे 2 पुस्तक आपण एकच धडा 2 पुस्तकात वाचला तर काही गोष्टी इथे दिलेल्या असतील, त्याच्या व्यतिरिक्त एनसीईआरटी मध्ये एखादी ऍडिशनल विषय दिलेला असेल तोच तिथे प्रश्न बनतो. कळलं. मग एनसीईआरटी मध्ये जे क्वेश्चन्स, एनसीईआरटीतले क्वेश्चन्स प्रॉपरली एनसीईआरटीतला डाटा आहे जो इथं रिफ्लेक्ट नाही त्याच्यावरती इथं प्रश्न बनतात. मग तुमची ती सुद्धा तयारी पाहिजे की तिथून डाटा व्यस्त आला पाहिजे. कळलं. मग आपल्याला ह्या गोष्टी करत असताना इथल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे किंवा दोन्ही पुस्तक आपल्याला चांगल्या प्रकारे वाचणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन तुम्हाला सांगतो, हे सोर्स मध्ये आता हे बुक तर झाले, पण आता त्याच्यानंतर एक सेग्रिगेशन करतो मी. आता 10वी पर्यंतचे बुक आणि नंतर 11वी प्लस 12वीचे बुक. आता लक्षात घ्या, 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये समजा हा मिरर आहे, ऑलरेडी याच वर्षी आलेला प्रश्न, हा मिरर आहे, ह्या मिररच्या मध्ये ह्या दोघांच्या मध्ये थिटा अँगल आहे. कळलं. थिटा अँगल आहे, थिटा अँगल आहे आणि इथे पाहिलं थिटा अँगल आहे. मग त्याला इमेजेस कशा प्राप्त होतात, तुमच्या 10वी पर्यंतच्या लाईट धड्यामध्ये इथं काय दिलेले 360 भागिले थिटा असेल, 360 भागिले थिटा असेल आणि त्याचं उत्तर सम म्हणजे इवन किंवा तिथे ऑड येत असेल किंवा सम येत असेल किंवा 360 भागिले थिटा हे काय येत असेल ऑड
किंवा इथे ऑड येत असेल त्याला आपण काय म्हणतो विषम येत असेल मग किती येणार, सम यायचं असेल तर त्याच्यातून 360 थिटा मायनस 1 हे n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस मिळतात असं दिलेले, आणि जर ऑड येत असेल तर 360 भागिले थिटा म्हणजेच हे n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस होतात एवढंच दिलेले. पण या वर्षीचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, आपण कुठे चुकतो, आपला कंटेंट कसा वाढवला पाहिजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग हे तुम्हाला कुठं दिलेले, सम आणि ऑड इव्हन दिले, हे फक्त 10वी पर्यंतच्या पुस्तकात दिलेले हे किती इमेजेस मिळतात. पण इथं विचारलेले, समजा इथं अँगल बायसेक्टर आहे, हा अँगल बायसेक्टर आहे, याच्यावर इमेज ठेवली तर काय येणार आहे, सिमेट्रिक. कळलं. मग अशा ठिकाणी तुम्हाला इथं सिमेट्रिक ऑड साठी दिले आणि लक्षात आला असिमेट्रिक दिले, आणि ते फक्त तुम्हाला कुठे 11वी 12वीच्या लाईट धड्यामध्ये. त्याच्या पुढचं म्हणजे सिमेट्रिक आणि असिमेट्रिक पॉइंट, हा सिमेट्रिक झाला अँगल बायसेक्टरवर आणि हा असिमेट्रिक झाला असममित. याच्या रिलेटेड जो प्रश्न आहेत ते तुम्हाला कुठे दिलेले, याच्या रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला कुठे दिलेले, 11वी मध्ये दिले, आणि त्याच्यावरच प्रश्न आलाय. म्हणजे एक्सक्लुझिव्ह डाटा त्याच्यात येतो. त्याच्या अगोदर एक प्रश्न आला होता की ओपाइड, लक्षात, अपोइड जे आहेत ते कोणाला डायरेक्ट सेंट्रली ऍक्टिंगला आहेत, म्हणजे पोटात रिसिप्टर आहेत जे CNS ला अटॅच असतात. तो प्रश्न जशाच तसा हेल्थच्या नंतर ड्रग म्हणून 12वीतला धडा आहे तिथला प्रश्न उतरलेला आहे. मग एक्सक्लुझिव्ह काही 11वी आणि 12वीतल्या मटेरियलवरती तुम्हाला प्रश्न येतात, आणि मग त्यातलं तुम्हाला विषयाचं वर्गीकरण कळलं पाहिजे. म्हणजेच त्याच्यानंतर ग्रुप C सारख्या परीक्षेला सुद्धा एक मॅग्निफिकेशन ऑफ सिंपल मायक्रोस्कोप हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग तिथं आपल्याला काय होतं, तो डाटा कलेक्ट असणं आपल्या गरजेचं. म्हणजे 10th आणि 11th, आता सध्या इकडे थोडासा जोर आयोगाने दिलेला आहे 11th आणि 12th, आणि त्याच्यात पण टॉपिक ठरलेले. म्हणजे तुम्हाला जे PYQ नुसार 12, 13, 14ला गणित आले होते, किंवा 14, 12, 13, 14, 15, 16, आता तो काळखंड संपलाय, तो आता थोडस इझी स्वरूपात गेले. तिथून पुढचा जो डाटा आहे तो हायर कॅटेगरी मध्ये गेलाय. जसं की पियर्सन नुसार सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड हे लेविस ऍसिडच्या ऍसिडला डिवाइड करतात. लेविस ऍसिड म्हणजे काय, लेविसचा जर विचार केला तर लेविस नुसार जो ऍक्सेप्ट करणार आहे लोन पेअर, 2 इलेक्ट्रॉनची लोन पेअर ऍक्सेप्ट करणार आहे त्याला म्हणतात ऍसिड, आणि जो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे त्याला म्हणतात बेस. आणि त्याच्याही मध्ये हार्ड आणि सॉफ्ट असतात, हे पियर्सनचा उल्लेख आहे. जनरली तो जास्त करून BSc लेवलला शिकवला जातो, तो सुद्धा आपल्याला प्रश्न तिथे आलेला आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्वपूर्ण आहेत की आपण कंटेंट काय वाचतो, कुठून वाचतो, आणि नेमका आपल्याला कोणत्या विषयाला कुठपर्यंत हात घातला पाहिजे हे कळाल्याशिवाय तुम्हाला मार्काची अचिव्हमेंट येत नाही. कमी वेळात स्मार्ट वर्क करायचं असेल तर कंटेंट प्रॉपर पाहिजे. लक्षात घ्या आता पुढे. मग ह्या गोष्टी इथं आपण पाहिलेल्या आहेत. मग आता आपण विषयाला हात घालू, विज्ञानातील घटक कोणकोणते आणि त्याचे गुण किती आहेत ते पाहायचं आपल्याला. आता लक्षात घ्या, इथे विज्ञानाचे घटक इथं दिलेले आहेत आणि त्याचे गुण पाहताना, आता गुण पाहायचेत आपल्याला तर जीवशास्त्र बायोलॉजी 10 गुण, त्याच्यानंतर विषय केला तर भौतिकशास्त्र फिजिक्स 5 गुण, आणि रसायनशास्त्रामध्ये 5 गुण, अशा प्रकारचे तिथं मार्क्स दिलेले आहेत. कळलं. मग आता याची कॅटेगरायझेशन तुम्ही लक्षात धरा, किती गुण होतात आपले पर्सेंटेज वाईज किती गुण होतात ते आपल्याला पाहिलं पाहिजे. मग आता ह्या गोष्टी सगळ्या पाहत असताना आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला येतात 20 गुण, 20 पैकी 50% म्हणजे 10 गुण आपल्याला फक्त जीवशास्त्र हा विषय देणार आहे. कळलं. आणि त्याच्यानंतर भौतिकशास्त्राचा जर विचार केला 5 गुण मिळणार आहेत, रसायनशास्त्राचा विचार केला तर आपल्याला 5 गुण मिळणार आहेत. मग हे आपल्याला हे टप्पे लक्षात ठेवायचे, 10, 5, 5. मग एखादा फेरबदल इकडे तिकडे होऊ शकतो, हे तू घे एक तू एक घे असा फरक होऊ शकतो. मग पण जरा आपण ब्रॉडली क्लासिफाईड केलं तर 10, 5, 5 असं आपल्याला मार्कामध्ये स्वरूप दिसून येतं. मग आता त्याचे कॅटेगरायझेशन पाहू. इथे लक्षात घ्या, आता जे जीवशास्त्र आहे त्याच्यात 10 गुण आहेत. त्याचं वर्गीकरण मी 2 स्वरूपात केले. एक तर प्राणीशास्त्र झूलॉजी, त्याला आपण 7 गुण दिलेले आहेत. किती? 7 गुण दिलेले नाही, आयोग तसे प्रश्न विचारते. एक आपल्या घरचे नाही द्यायला, कारण की आयोगाने जे पॅटर्न आतापर्यंत दाखवलेला आहे त्याच्यानुसार आपण इम्प्रिंट घेतलेले आहेत. म्हणजे 7 गुण झूलॉजी मधून मिळतात. त्याच्यामध्ये मानवी शरीरशास्त्र, जसे की 7 बॉडीच्या सिस्टीम टोटल तोंड पाठ पाहिजे
पचन संस्था झाली आपली. इथून लक्षात गेलं तर मेंदूपासून आपल्याला सगळ्या सिस्टीम आपल्याला तोंडपाठ पाहिजे, त्या आपल्याला पुढे पाहायला मी सांगेन. मग त्या सिस्टीम बद्दल कंपल्सरी 2 प्रश्न विचारले जातात. लक्षात. मग ते आपल्याला टॉपिक जास्त महत्वाचा. मग मानवी शरीरशास्त्र आहे, शरीराच्या रिलेटेड त्या गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात. मग पुढे आरोग्यशास्त्र, याच्यामध्ये पोषण सुद्धा येईल आणि आपल्याला विटामिन्स पण येतील, आणि त्याचे विटामिन्स आणि पोषण आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची रोग हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करता येतील. मग हे आपल्याला हे टप्पा आहे, त्याच्यावर 7 प्रश्न येतात. आणि बरेच मुलं बायोलॉजी म्हणजे हेच समजतात फक्त, कधी या विषयाकडे कधी कधी चांगलं लक्ष देत नाहीत, दुर्लक्षित करतात. मग हाताने तुम्ही 3 मार्काचं म्हणजे 3 मार्क तुम्ही स्वतः पाहत नाहीत, हे नुकसान करून घेता. म्हणजे 15% मार्क तुम्ही काय करता, स्वतःचे नुकसान करून घेता, आणि इथं तुमचे मार्क लॉस होऊ शकतात. म्हणून वनस्पतीशास्त्र बॉटनीमध्ये 0.3 मार्क म्हणजे 3 मार्क आपल्याला इथं विचारतातच. मग ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. कळलं. आता जर पुढे गेलो आपण, तर पुढच्या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्यात. आता याच्यामध्ये सामान्य विज्ञानाचा जो भाग पहिला आपण पाहणार आहोत, प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र घटक पाहणार आहोत. कळलं. प्राणीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हा घटक जो की 7 मार्काला आहे, तो आपण इथे पाहणार आहोत. जसं मी इथं हार्ट दाखवले, त्याचे स्पंदन दाखवलेत, इथे एक काय दाखवलाय, बेडूक दाखवलाय, जो आपण प्राणीशास्त्राच्या रिलेटेड गोष्टी पाहतोय. आता पुढे जर व्यवस्थित पाहिलं आपण, तर काही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतील, जसे की 7 गुण आहेत मानवी शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. मग आपल्याला टप्पे कोणकोणते आहेत, एवढेच टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट चांगले कव्हर करायची आपल्याला बायोलॉजीत, आणि त्याच्यामध्ये आणखीन कोणता महत्वाचा आहे ते पाहायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पेशी व पेशी विभाजन. आतापर्यंत फक्त जर 12 पासून इथे आतापर्यंत पाहिलं तर 2-3 वेळेस प्रश्न आलेला आहे, पण प्रॉमिनंटली प्रश्न आलेला, जसं की 22ला एक प्रश्न आला होता की रायबोसोम वरती. लक्षात. याला 20-21ला प्रश्न आलता की रायबोसोम म्हणजे खालीलपैकी कोणत्या घटकाला आवरण नाहीये. मग बघा, आतापर्यंत पेशी आपल्याला 10वी पर्यंत आहे, पण पेशी 10वीच्या नंतर 11वी मध्ये आहे. मग 11वी मध्ये पेशीमध्ये फक्त एक्सक्लुझिव्ह हे एनसीईआरटी मध्ये पण दिले आणि स्टेट गव्हर्नमेंट पण दिले की रायबोसोमला आवरण नाही, पण 10वी पर्यंतच्या काही पुस्तकात दिलेलं नाही. मग आपल्याला टोटल तो प्रश्न कुठून आलता, 11वीच्या धर्तीवर आलता. म्हणजे कंटेंट बघा आता आपल्याला वाढवायची गरज आलेली. मग पेशी आपल्याला विचारल्या जातं, आणि त्याच्याबद्दल आताच कंबाईन मध्ये प्रश्न आलाय, पण एखादच कंबाईनचे प्रश्न सुद्धा आपल्याला इकडे जसे तसे रिपीट येतात, कारण की 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न हे आपल्याला रिपीट मारलेले असतात, किंवा आपल्याला ते परत त्याच्यातूनच विचारले जातात एमसीक्यू मधून. मग आपल्याला लक्षात घ्यायचे 20 पैकी आपल्याला 2 प्रश्न हे जशाच तसे मागच्या पीवायक्यू मधून येणार आहेत. मग पीवायक्यू आपल्याला 10% मार्क देण्यामध्ये समर्थ आहे, किंवा आपल्याला डायरेक्शन देण्यामध्ये तर तो अति समर्थ आहे. मग इथे पाहायचे सेल डिव्हिजनचा विचार केला, PMAT आपल्याला प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. मायटोसिस मध्ये पण तीच चालते, आणि मिओसिस मध्ये त्याच चालतात, पण मिओसिस मध्ये 2 असतात, एक मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. मग मिओसिस मध्ये P1, M1, A1, T1, प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज आणि टेलोफेज 1. इथे पण 2-2-2-2. पण प्रोफेज 1 जे असतं त्याच्यामध्ये आणखीन टप्पे दिलेले आहेत, त्याला म्हणतो आपण LZPDD. जसे की लालू ZP शाळेत शिकला आणि त्यानं दूरदर्शन वरती अभ्यास केला. लालू ZP शाळेत शिकला आणि त्यानं दूरदर्शन वरती अभ्यास केला, आणि शेवटी डायग्नेसिस म्हणजे खलास, कार्यक्रम इथून इतक्यात खलास, आणि कायनेसिस म्हणून के वरनं खलास, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे डायग्नेसिस शेवटचं, त्याच्या आधी डिप्लोटिनिन, त्याच्या आधी पॅकेटिनिन, त्याच्या आधी झायगोटिनिन, आणि त्याच्या अगोदर काय येईल, लॅप्टोटिनिन. म्हणजे लालू ZP शाळेत शिकला, DD त्यानं दूरदर्शनवर अभ्यास केला. हे कशाचं झालं, प्रोफेज 1 मिओसिसचं, आणि याचा सिक्वेन्स विचारला होता. राज्यसेवा क्रमवारीवर जास्त भर देते. मग असे पेशी डिव्हिजन सुद्धा आपल्याला इथे महत्वाचा टॉपिक आहे. आता उती व उतीचे प्रकार कधीतरी प्रश्न येतो, एखादा एवढा लक्ष देऊन केला नाही तरी चालेल. सजीव सृष्टी व वर्गीकरण हमखास मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पुढे मी दिलेलं आहे. पुढे प्राणीसृष्टीचे वर्गीकरण हे महत्वाचं आहे. सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण आतापर्यंत एकदाच प्रश्न आलेला आहे, तिथं पण आपल्याला लक्षात पाहिजे, कारण की आपल्याला सूक्ष्मजीव वेगळे विचारण्याची गरज नाही, कारण की आपल्याला ऑलरेडी ते जीव जंतू आपल्याला आरोग्यास हानिकारक आहेत, रोग बनवतात, रोग मध्ये आपण कन्सिडर करतो, म्हणून नुसता सूक्ष्मजीवावरती प्रश्न एकच आलेला आहे. मग मानवी अवयव संस्था, या 7 प्रकारच्या सिस्टीम आहेत, हमखास 2 प्रश्न येतात. आणि इथे मानवी ग्रंथी व संप्रेरकी,
एन्झाईम्स आणि विकरी आणि संप्रेरके याच्यावर पण 10 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आणि हे महत्वाचा घटक आहे. मानवी आरोग्य आणि रोग कंपल्सरी इथे प्रश्न आहे. लक्षात हे पण आपल्याला पाहायचंय. आता पुढे लक्षात घ्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये महत्वाचे कोणते आहेत. आता तुम्ही हे कंपल्सरी वाचायचे. याच्यावर 23 वनस्पतीवर आणि जवळपास 12 प्रश्न प्राणी वर्गीकरणावर आलेले आहेत. म्हणून सजीव सृष्टी वर्गीकरण, त्याच्यामध्ये हिस्ट्री, बायोनॉमियल नॉमिक्लेचर, त्याच्यानंतर पंचसृष्टी वर्गीकरण, त्याच्या अगोदर एरिस्टॉटल पासून, त्याच्यानंतर कार्लिनियस नंतर हेकल नंतर चाटन नंतर कोपलँड, हे सगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांना कोणकोणत्या याच्यात वर्गीकरण केलं, कधी कधी केलं. लक्षात वर्गीकरण वेगवेगळ्या टॅक्झॉनॉमीच्या पद्धती, होलोटाईप. लक्षात म्हणजे टॅक्झॉनॉमी मध्ये वेगवेगळे टाईप वापरतात. एखादा सॅम्पल घेतल्यावर त्याला आयसोटाईप, सेम डुप्लिकेट असेल तर आयसोटाईप म्हणतो, होलोटाईप, निओटाईप, हे वेगळे प्रकारे. त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले. टॅक्झॉनॉमी वर्गीकरण हा ग्रुप बी सी आणि तसेच राज्यसेवा याच्यात खूप महत्वाचा घटक आहे. मग आपण राज्यसेवेच आता आपण पाहतोय. राज्यसेवेसाठी वर्गीकरण खूप महत्वाचे, त्याची हिस्ट्री महत्वाची आहे की कोणी कधी दिलं. जसे की कार्ल लुईस यांनी 3 डोमेन पद्धती दिल्यात, त्या कधी दिल्या, 1977 मध्ये दिल्या. आणि 3 डोमेन म्हणजेच काय, 6 किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे 6 सृष्टी वर्गीकरण, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. याच्यावर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि याच्यासाठी मी ग्रुप बी आणि सी मेन्स साठी इथं मी आपल्या ज्ञानदीपच्या युट्यूब चॅनलवर जो 12 तासाचे लेक्चर आहे त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे 6 तासाचा, त्याच्यात सेल आणि त्याच्यानंतर वर्गीकरण कम्प्लीट डिटेलमध्ये घेतलंय. साध्या ए पासून झेड पर्यंत कम्प्लीट डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. वर्गीकरण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर तुम्हाला किमान 2 प्रश्न विचारले जातील. कळलं. आता पुढे पाहायचे प्राणी सृष्टीचे वर्गीकरण. मग त्याच्यात मी सगळा डाटा कव्हर केलेला. इव्हन न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी सोकेल आणि स्मिथने दिली. टॅक्झॉनॉमी शब्द हा एपीडी कॅन्डोलने दिलाय, पण टॅक्झा हा शब्द जे लॅम यांनी दिलेला आहे, हे सुद्धा मी त्याच्यात कव्हर केलंय. मग आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असेल किंवा याच्यानंतर नॅचरल क्लासिफिकेशन असेल. नॅचरल क्लासिफिकेशन कोणी दिलं, बेंथम आणि हुकर. आणि आर्टिफिशियल कोणी दिलेलं आहे, कार्लिनियसचा आहे, एरिस्टॉटलचा आहे. या गोष्टी सुद्धा तिथे मेन्शन आहेत. म्हणून जे मॅरेथॉन कंबाईनचं 12 तासाचं लेक्चर आहे त्याच्यातलं 6 तास पूर्णपणे तुमच्या मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये आहेत आणि ते दोन्हीकडे आहेत. म्हणून मी ते खूप ताकदीनं लेक्चर बनवलेले. कंटेंट पण तिथे तुम्हाला त्याची पीडीएफ सुद्धा तिथे मिळून जाईल. आता लक्षात घ्या, इथे मानवी अवयव संस्था, ह्युमन बॉडी सिस्टीम, 7 प्रकारच्या सिस्टीम आहेत. त्याच्यामध्ये ही बॉडी सिस्टीम आहे, ही पण मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये येते. त्याच्यात काय काय वाचायचे लक्षात घ्या. मग आता बॉडी सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाची आहे ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे रक्ताभिषेक. म्हणजे रक्त असेल, रक्तगट असतील, लक्षात. परत हृदयातून जाणारा क्रम, जसे हृदयात 4 कप्प्याचं हृदय आहे आपलं, 4 कप्प्याचं हृदय अशा प्रकारचं आहे. मग इथं शिकत असताना आपण इथे आपल्याला लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. मग आता ही बॉडी आहे, बॉडीकडनं काय होतं, आपल्या रक्तप्रवाह येणार आहे आणि तो हृदयातून कशा प्रकारे जाणार आहे हा क्रम विचारला होता. मग हा क्रम कसा आहे लक्षात घ्या. इथे मग बॉडीकडनं निळं रक्त आलं ते इथे येणार आहे, निळं रक्त इथून खाली आलं, इथून हे लंग्सला जाणार आहे, लंग्सला. लंग्स कडनं आता लाल रक्त इथून इथे येणार आहे आणि इथून परत इथे आणि पुन्हा याच्या मार्फत काय होणार आहे, बॉडीतून इथून असं परत बॉडीला जाणार आहे. मग लक्षात घ्या, क्रम जर लक्षात ठेवला किंवा आता हे क्रम तुम्हाला असं देता, मी असा देतो, 2 मिनिट. मग आता हे रक्त इथून असं बॉडीला येणार आहे, तुमच्या लक्षात येईल. मग आता क्रमवारी जर दिली मी तर क्रम कसा येणार आहे इथे लक्षात घ्यायचा आहे. 1 2 परत लंग्सला, परत इथं 3 आणि इथं 4. मग हे क्रम आयोगानं प्रश्नामध्ये विचारला होता. मग ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा ब्लड बद्दल माहिती विचारली जाते. त्याच्यातले अग्रॅन्युलोसाइट डब्ल्यूबीसी काय आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स काय आहेत. त्याच्यानंतर परत बेसोफिल कोणते सिक्रेशन सिक्रेट करते, 3 प्रकारचे, हिस्टामाइन, हेपॅरिन आणि सेरोटोनिन. मग त्याचं पर्सेंटेज कोणतं, बेसोफिल या सगळ्यात कमी पर्सेंटेज असलेल्या, म्हणजे त्यांचं प्रमाण कमी असलेल्या डब्ल्यूबीसी आहेत. हे सगळे प्रश्न तिथे बनतात. रक्ताची पीएच काय, 7.4 आहे, बेसिक आहे. पीएच कोण मेंटेन करतं, कार्बोनिक अनहायड्रेज जे CO2
ला मेंटेन करतं आणि तिथं कार्बोनिक ऍसिड बफर तयार होतं आणि ती पीएच मेंटेन करतं. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग ब्लड सर्क्युलेशन वरती तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो, म्हणून तुम्ही ब्लड सर्क्युलेशन हा फिक्स टॉपिक करायचा. तिथे एक प्रश्न तुमचा दडलेला आहे, क्रमवारी तर लक्षात धरायची, फॅक्च्युअल डाटा सुद्धा लक्षात धरायचा. मग ब्लड ग्रुप आहेत, ब्लड ग्रुपमध्ये कोण कोणाला रक्त देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन राहणार आहेत. म्हणून रक्त तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन महत्वाचं आहे. नंतर आता लक्षात घ्या, ब्लड सर्क्युलेशन तुमचं झालेलं आहे. जर आपण पुढे पाहिलं तर आपल्या बॉडी सिस्टीम लक्षात घ्या, इथे पाहायचं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, लक्षात घ्या. इथे आता लक्षात घ्यायचं, इथं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था आहे, तोंडापासून गुद्धद्वारापर्यंत, मल्लपुरा बाहेर पडेपर्यंत. मग त्याच्यात त्याची पीएच लेवल काय काय त्याचा क्रम विचारलेला आहे. पीएच कोणकोणती असते, त्याच्यानंतर येणाऱ्या ग्रंथी कोणकोणत्या, कोण पाचक विकरे तयार करतं, कोण पाचक रस तयार करतं, ऍसिड पोटामध्ये कोणकोणत्या 3 प्रकारच्या पेशी त्या काय काय सिक्रेट करतात, ते सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. इसोफेगस किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर नाही मीटर आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर डिओडनम आद्यांतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर जेजनम, त्याच्यानंतर आय, डीजे गाणं लाव तुझ्या आईची शपथ आहे, डीजे आय त्याचं नाव होतं. मग कुठे अपेंडिक्स जोडलेले सिकम मध्ये, तिथून मग मोठे कोलन तयार होतात, उभे, आडवे आणि खाली येणारे. लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. पीएच कुठे किती आहे, की त्याचा क्रम विचारलाय, किंवा हे कोणकोणत्या क्रमवारी, तोंडातून आपण अन्न घेतो तिथून बाहेर पडेपर्यंत क्रमवारी विचारल्या जाऊ शकते. मग हे पचन संस्था महत्वाची, याच्यावर हमखास एक प्रश्न तिथे बनतो. कधी पचन संस्थे येतो तर कधी दुसऱ्या संस्थेवर येतो. मग तुम्हाला महत्वपूर्ण आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे, मी आताच तुम्हाला सांगितलेली कोणती सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम हमखास एक प्रश्न, आणि उत्सर्जन संस्था हमखास एक प्रश्न. ह्या 2 संस्था तर चांगल्याच पाठ करायच्यात. जसं नेफ्रॉन मध्ये, जसं की नेफ्रॉन कसा असतो लक्षात घ्या. आता आपल्याला पाहायचं झालं नेफ्रॉनचा विचार केला आपण, तर नेफ्रॉन मध्ये आता हे आपली किडनी आहे, किडनीमध्ये हा कॉर्टेक्स आहे. मग नेफ्रॉन कसा असतो लक्षात घ्या, नेफ्रॉनचं बोमॅन्स कॅप्सूल इथं असतं, पीसीटी इथं आहे, पुन्हा हेनलेस लूप इथं, पुन्हा डीसीटी इथं आणि कलेक्टिव्ह ट्यूब्युल इथं असतात. मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, याचं जे काम आहे त्याच्यावर विचारला होता. पहिलं त्याचं असतं अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे गाळण्याचं काम आहे, हा क्रम विचारला होता. दुसरा काय असतं, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन लक्षात, म्हणजे पुनर्शोषण, पुनर्शोषण. आणि त्याच्यानंतर असतं सिक्रेशन, म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन. मग आपल्याला इथं लक्षात ठेवायचे शब्द होते, इथे आपण लक्षात जरी ठेवलं, URS, अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन. मग हा क्रम आयोगाने विचारला होता. कळलं? म्हणजेच आतापर्यंत तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीम उत्सर्जन संस्थेवर जास्त प्रश्न आलेले आहेत. आयोगाचा सातत्यानं त्याच्यावर कळलंय. पुन्हा युरोक्रोम काय लक्षात, त्याच्यानंतर कमी युरिया बनत असेल तर काय म्हणायचं, जास्त बनत असेल. ऑलिगो युरिया म्हणजे जेवढा बनायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी बनतोय. लक्षात, किडनीचा काय प्रॉब्लेम असेल ते कॅल्क्युलस कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल, ज्याला किडनी स्टोन म्हणतात. युरोक्रोम त्यातला कलर आहे. कळलं? मग नेफ्रॉन मध्ये बोमॅन्स कॅप्सूल काय आहे, रेनिन कोण सिक्रेट करतं, इरिथ्रोपोएटिन कोण सिक्रेट करतं, ग्लँड आणि ह्याला जोडलेलं असतं. अशा प्रकारचे सगळे प्रश्न इथे उद्भवतात. म्हणून बॉडी सिस्टीम मध्ये दुसरी तुम्हाला उत्सर्जन संस्था जास्त महत्वाची. मग आयोग काय करतं, मग अशा कंपल्सरी या 2 सिस्टीमवरती, म्हणजे तुमची किडनी संस्था, म्हणजे इथं लक्षात घ्या, इथे लक्षात येईल तुमची किडनीवरती एक हमखास प्रश्न विचारतं आणि हृदयावरती हमखास एक प्रश्न विचारतं. मग त्याच्यानंतर तुमचं ब्रेन असेल कधीतरी प्रश्न लक्षात. पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या बॉडीतली जे बाकी सिस्टीम आहेत कोणत्या लक्षात येते. मग बॉडीतल्या सिस्टीम जसे की प्रजनन संस्था आहे, याच्यावरती तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्पर्म्स जे तयार होतात त्याचा सिक्वेन्स विचारला होता. स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटिसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आणि नंतर स्पर्मॅटिड आणि नंतर स्पर्म. मग हे स्पर्मॅटोजेनेसिस झालं, त्याच्यामध्ये 4 टप्पे आले. पण स्पर्मिओजेनेसिस म्हणजे फक्त येतं स्पर्मॅटिड नावाच्या ह्याच्यापासून स्पर्म तयार होणे. मग या बारीक बारीक गोष्टी आहेत. किंवा त्याच्यामध्ये मिओसिस घडतं. मग 2 एन वाले कोणते आहेत, 1 एन वाले कोणते आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात धरणं गरजेचं आहे. मग प्रजनन संस्थामध्ये प्रश्न येतो. म्हणजे ठरलेल्या 2 संस्था तुम्हाला चांगल्या करायच्यात, युरिनरी आणि सर्क्युलेटरी. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर कधी या वर्षी प्रश्न विचारले तर कधी दुसऱ्या वर्षी. म्हणून त्या सगळ्या बॉडी सिस्टीम, आणि मी आणि किंवा तुम्ही ठरवू शकत नाही की कशावर प्रश्न येईल. म्हणून त्या बॉडी सिस्टीम चांगल्या करणं गरजेचं आहे आणि 11th लेवल टॉपिक करणं गरजेचं आहे. कारण की आता आयोगाचा कल थोडाच तिकडेसे झुकलेला आहे. कळलं? मग बॉडी सिस्टीम पाहिलेले आहेत आपण.
संपूर्ण बॉडी सिस्टीम टोटल, जसे की इथं लक्षात घ्या, इथून आपलं सुरू होतं मेंदू. मेंदू म्हणजे कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि एंडोक्राइन ग्लँड, केमिकल कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर माझा ढांचा उभा आहे, स्केलेटल सिस्टीम किंवा मस्क्युलर सिस्टीम. त्याच्यावर स्लायडिंग फिलामेंट थेरी विचारली होती. सार्कोमियर म्हणजे मसलचा जो घटक मेन फंक्शनल युनिट आहे सार्कोमियर, त्याच्यावरती प्रश्न आलता. मग कधी कोणाने काय सांगता येत नाही. त्याच्यानंतर आपली स्केलेटल मसल सिस्टीम झाली. आपण तिथून खाली आलो नाक, श्वसन संस्था. तिथून खाली आलं तोंड, ही पचन संस्था. त्याच्यानंतर इथे आलं हृदय, लक्षात. त्याच्यानंतर आपण खाली आलो इथे किडनी. मग किडनी म्हणजे कोणती आपल्याला, एक्सक्रिटरी सिस्टीम. त्याच्या खाली गेलो तो गोनाड्स, म्हणजेच आपली कोणती, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या सगळ्या सिस्टीम आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. 7 सिस्टीम आहेत, त्या चांगल्या आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा मानवी ग्रंथी. ग्रंथी म्हणजे विकर्य आणि संप्रेरकी. तर 11वी मध्ये एक बायोमॉलिक्युल्स धडा आहे, त्याच्यावर 2-4 प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. लक्षात, 11वी मध्ये बायोमॉलिक्युल्स धडा आहे. तो जर चांगला वाचता आला तर खूप महत्वाचे, कारण की त्याच्यात प्रथिने, कार्बोदके, लक्षात, प्रोटीन्स, त्याच्यानंतर अमायनो ऍसिड, याच्यावर जरा जास्त प्रगल्भ प्रकाश दिलेला आहे. पुन्हा मोनोसॅकराइड कोणते, डायसॅकराइड कोणते, हा टॉपिक तुम्हाला एक प्रश्न देऊन जाईल बायोमॉलिक्युल्स 11वीतला. जर तुम्ही एनसीईआरटी बायोमॉलिक्युल्स 11वी हे पीडीएफ टाकलं तर ती पीडीएफ डाउनलोड होईल. साधी इंग्लिश आहे, त्याच्यातून तुम्हाला तो टॉपिक लक्षात येऊन जाईल. तिथे 1 मार्क देणार आहे. म्हणजे मानवीचे जे संप्रेरके आहेत हार्मोन, त्याच्या आधी पोषण जे आपण घटक आहे त्याच्याशी रिलेटेड ते कव्हर होतो. पुन्हा प्रथिने कोणत्या प्रकारची ते रिलेट कव्हर होतं. पुन्हा मानवी ग्रंथी जसे की पिट्युटरी ग्लँड आहे, त्याच्यापासून हार्मोन निघणारे. जसे की आपण लक्षात ठेवलं, इथे लक्षात घ्या, तुम्हाला 2 मिनिटात मी थोडं सांगतो आयडिया. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये इथे आपला हायपोथॅलामस आहे, ट्रँग्युलर एरिया. त्याचं नाव काय, हायपोथॅलामस. हायपोथॅलामस मस्तकचे ग्रंथी, आणि त्याचं जे काम आहे ते इथं पिट्युटरी खाली आहे. मग पिट्युटरीला 2 भाग आहेत. मग त्याच्या जे नर्व एंडिंग येतात त्याच्यामुळे त्याचं नाव न्यूरो हायपोपायसिस पडले. हायपोपायसिस म्हणजे पिट्युटरी. मग पिट्युटरीचं दुसरं नाव हायपोपायसिस आहे, आणि न्यूरॉन एंड तिथे मिळतात म्हणून न्यूरो हायपोपायसिस होतं. आणि दुसरी गोष्ट, इकडे अँटेरियर भाग आहे, अँटेरियर भाग आहे, अँटेरियर पिट्युटरी, कळलं, असं नाव आहे. मग पिट्युटरी हा मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. मास्टर कोणता आहे तुमचा, एंडोक्राइन म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी. मास्टर अंतःस्रावी ग्रंथी आहे, आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणारा याचा मास्टर हायपोथॅलामस आहे. कळलं. मग हे कोणत्या ह्याच्यात आहे, खड्ड्यामध्ये असा खड्डा आहे, त्याचं नाव आहे सेला टर्सिका. कोणाला आहे तो, स्पिनॉइड बोनला. स्पिनॉइड बोनला खड्डा आहे, त्याच्यामध्ये त्या बसलेली आहे. बरं, हे झालं ती कुठे बसली. पण हा जो भाग जरा न्यूरो हायपोपायसिस, त्याला पोस्टेरियर पिट्युटरी म्हणतात. पोस्टेरियर म्हणजे मागच्या बाजूची पिट्युटरी किंवा पियुषिका ग्रंथी म्हणतात. मराठीत काय म्हणतात, पियुषिका, पियुषिका ग्रंथी असे म्हणतात. मग इथे अँटेरियर आहे, याच्यातून फक्त आपल्याला एडीएच म्हणजे त्यालाच नाव व्हॅसोप्रेशन आहे, जो किडनी मधील पाण्याचं प्रमाण कमी करतो, आणि ते डायबिटीज इन्सिपिडस, DI म्हणजे मधुमेह, पण कोणता, डायबिटीज इन्सिपिडस, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी होतं. दुसरं आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन म्हणजे कोण, आणखी प्रोलॅक्टिन कोणतं तरी हार्मोन आहे, पण इथं लक्षात घ्या हे 2 हार्मोन महत्वाचे. ऑक्सिटोसिन म्हणजे काय, युटेरस कॉन्ट्रॅक्शन देणे बाळातपणाच्या वेळेस, ते ऑक्सिटोसिन हार्मोन आहे. इव्हन त्याला हे रोमॅन्टिक हार्मोन किंवा अडल्ट इफेक्ट देणारा हार्मोन सुद्धा ऑक्सिटोसिन म्हणतात. हे पोस्टेरियर. बाकीचे सगळे हार्मोन आहेत, जसे की फॉलिकल FSH आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, ॲड्रिनल कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे सुद्धा आहेत. हे सगळे हार्मोन मग अँटेरियर पासून निघतात. हे गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मग ग्रंथीबद्दलही तुम्हाला प्रश्न सातत्याने, ह्या गोष्टी जर माहिती असल्या तर तुम्हाला तिथे उत्तर देता येतील. मग मोस्ट प्रॉमिनंट टॉपिक मध्ये ग्रंथी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता पुढे लक्षात घ्या, इथे संप्रेरके म्हणजे हार्मोन्स म्हणजे काय, लक्षात. आता जर संप्रेरके हार्मोन म्हणजे याला म्हणतात केमिकल मॅसेंजर, याला काय म्हणतात, केमिकल मॅसेंजर्स. कळलं, केमिकल मेसेंजर्स. तर आपण जे एन्झाइम्स आहेत, एन्झाइम्सला म्हणतो बायोलॉजिकल कॅटलिस्ट. कळलं. आणि हे हार्मोन्स काय, केमिकल मॅसेंजर्स. हे मग त्याच्यात हेट्रोक्राइन ग्लँड, एक्झोक्राइन, सगळ्यात मोठी ग्रंथी यकृत, 2 नंबरची सगळ्यात मोठी ग्रंथी पॅंक्रियास, स्वादुपिंड आहे. ह्या दोन्ही पण कशा आहेत, हेट्रोक्राइन आहेत, म्हणजे आंतरस्रावी पण आणि बाह्यस्रावी दोन्ही ग्रंथी आहेत. हे माहित पाहिजे. आता मानवी आरोग्य सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जसं मी तुम्हाला इथं मोस्ट इम्पॉर्टंट सांगितलं हे वर्गीकरण, तसंच मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड प्रश्न आहेत. मग आता आरोग्य म्हणला तर आरोग्यामध्ये 3 टप्पे करूयात आपण आरोग्याचे. आरोग्यामध्ये पोषण,
आपल्याला जास्त महत्वाचं आहे. मग पोषण मध्ये तुम्हाला कार्बोदके, जसे की आता प्रश्न आला होता की कांद्यामध्ये कोणत्या ह्याच्यात एनर्जी जास्त स्टोर आहे. कांद्यामध्ये 92% पाणी आहे, 5 ते 6% काय फक्त कार्बोदके. कार्बोदके मध्ये ऊर्जा साठवली जाते जास्त, म्हणून कार्बोदके. प्रथिने जे बायोमॉलिक्युल आहे 11वीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती दिलेली. कार्बोदके, प्रथिने आणि इथं मेद हे महत्वाचे. तो टॉपिक तुम्हाला करणंच गरजेचे. मग एक ग्राम जर तुम्हाला जर मेद दिलं तर त्याच्यातून 9 कॅलरी मिळते आणि 1 ग्राम कार्बोदके किंवा प्रथिने दिलं तर 4 कॅलरी मिळते. ह्या सारख्या बेसिक गोष्टी, कारण की तुमच्या आहारामध्ये, संतुलित आहारामध्ये याचं प्रमाण आहे, रफेजचं प्रमाण काय, पुन्हा तुमचे विटामिन्स म्हणजे अन्नाचे सोर्स काय. मग पोषणामध्ये महत्वाचं येतं विटामिन्स आणि दुसरं काय येतं मिनरल्स. हे आपल्याला एनर्जी देत नाहीत. मिनरल्स हे एनर्जी देत नाहीत, पण हे इसेन्शियल आहेत. म्हणजे ऊर्जा घटक नाहीत हे आपले, पण हे इसेन्शियल घटक आहेत. त्याच्यामार्फत सबस्ट्रेट तयार होतात. भरपूर एन्झाईम असे आहेत की आपली जी श्वसन क्रिया आहे, पेशी श्वसन, त्याच्यामध्ये सबस्ट्रेट म्हणून काम करतात. पेशी श्वसन 3 टप्प्याचे, जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे 3रा टप्पा, तो पूर्ण करण्यासाठी सबस्ट्रेटला विटामिन्स लागतात. मग विटामिन्स वेगवेगळ्या प्रकारचे. लक्षात, किडा म्हणतो आपण, किडा म्हणजे हे झाले फॅट सोल्युबल किंवा एडीके म्हणतो आपण त्याला, हे फॅट सोल्युबल. आणि बी कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये भरपूर हे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहतो त्याच्यामध्ये सी, हे काय झाले वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल आपल्यामध्ये साठून राहत नाहीत, लघवीद्वारे बाहेर फेकल्या जातात, म्हणून सातत्याने घ्यावं लागतात. एडीके फॅट सोल्युबल आहेत, फॅटमध्ये डिपॉझिट होतात, मग लागेल त्यावेळेस आपण उपयोग करू शकतो, पण हे मात्र सातत्यानं आहारात घ्यावं लागतात. कळलं. मग हे याचे टप्पे, पुन्हा याची सायंटिफिक नावं काय, याचे स्त्रोत काय, सोर्सेस काय, यांच्या अभावामुळे होणारे रोग आणि यांच्या जास्त प्रमाणामुळे व्हिटॅमिनोसिस होतात, त्याचे सुद्धा तुम्हाला लक्षणं किंवा ते रोग तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं. मी जे 1 लाइनर घेतले 2000चं, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बद्दल भरपूर प्रश्न, जवळपास 50 प्रश्नाच्या जवळपास प्रश्न तिथं कव्हर केलेत वेगवेगळ्या अँगलनं. त्याच्यात त्यांची सायंटिफिक नावं पण घेण्यात आलेत. B1 म्हणजे कोणता, बेटी पहिली व्हायला पाहिजे, लक्षात, म्हणजे घरात संस्कार राहतात. मग बेटी, पुन्हा त्याच्यापासून रोग होता. बेटी म्हणजे कोण, बीटी आलं. बी म्हणजे B1 थायमिन, आणि पुन्हा बेटी म्हणजे बेरी रोग होतो त्याच्यापासून. हे सगळ्या गोष्टी, जसे की रायबोफ्लॅविन, रायबाच्या पप्पाला म्हणजे तानाजींना 2 लग्न लावायचे होते, एक रायबाचं आणि एक कोंढाण्याचं, 2 म्हणजे B2, मग रायबोफ्लॅविन. अशा प्रकारे काही गोष्टी लक्षात धरणं पण गरजेचे आहेत. मग विटामिनचे नावं, पुन्हा त्याच्यात मेगॅलोब्लास्टिक, मॅक्रोसायटिक अॅनिमिया काय, ते कोणाच्या कमतरतेमुळे होतो, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी कोणतं विटामिन महत्वाचं आहे, अँटीऑक्सिडंट कोणतं, हे विटामिन्सचं सगळे घटक तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न तुम्हाला येतो. लक्षात. महत्वाचं रोग, ह्याच्या अभावामुळे रोग, आणि नंतर सबसे बडा लोग क्या कहेंगे लोग. कळलं. म्हणजे लोक काय म्हणतील, यावर्षी परीक्षा पास नाही झालं तर सोडून द्या, दुनिया गई भाड में. आपल्याला महत्वाचे, मला मार्क आले पाहिजे, मी जबाबदार आहे. मग माझे मार्क कसे वाढतील एक विषयानं, ते आपल्याला सातत्यानं पाहणं गरजेचं आहे. कळलं. मग कोणकोणते शिक्षक असतील जे आपल्याला माहिती देतील, कोणत्या संस्था असतील, किंवा आपल्याला कोणते बुक्स असतील, हे सगळं तिथे पाहिजे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, असा आपण शब्द वापरतो. मग हे वार आहे आपल्या आयुष्याचं. मग त्याच्यामध्ये जिथून आपल्याला चांगले मिळते ते सोर्सेस चांगले घेणे, आणि त्याच्यामध्ये सातत्यानं अपग्रेडेशन करून मार्क घेणे. आणि नुसत्या भाराबाची द्यावायचं नाही, मार्केट खूप वाढलेले, भरपूर जण वेगवेगळे संशोधन करून पुस्तकं काही आणतायत किंवा काही देत आहेत, पण सगळं तिथे व्हॅलिड असं माहित नाही. पण सगळ्यात महत्वाचे सोर्स आपले सोडायचे नाही. त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि NCERT हे मोस्ट प्रॉमिनंट, ते धडे आपल्याला तिथे दिलेले, तर त्याच्या बाहेर प्रश्न नाहीये. फक्त आपला 10वी पर्यंतचा टप्पा राहतो, 11वी-12वी राहत नाही, किंवा तेवढं वाचून आपण करू शकत नाही, मग आपल्याला तिथे प्रश्न राहतात. कळलं. मग हे पण करणं गरजेचं आहे. मग रोग सुद्धा आपल्याला मार्क, कंपल्सरी 1 मार्क देणारा धडा आहे, आणि तो सुद्धा आपल्याला इथे वाचायचा आहे. म्हणून मानवी आरोग्य आणि रोग हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचे. कळलं. आता पुढे लक्ष द्या. मग आता त्याच्यामध्ये जसं पेशीबद्दल पाहिलं, तर पेशीमध्ये ह्या अशा इतक्या लेवलच्या डायग्राम दिल्यात, पण याच्या डिटेल मधले प्रत्येक ऑर्गॅनल आहे, किंवा आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, वनस्पती, प्राणी यांच्यातला फरक, हे सगळं 11वी मधील पेशी धड्यात दिले. मग मी पेशी धडा जो मी कंबाईनचं मॅरेथॉन घेतलेलं आहे 12 तासाचं, त्याच्यामध्ये पहिला पोर्शन पेशी धड्याचा आणि डिटेल्ड व्हर्जन आहे सगळं. इव्हन ल्युकोप्लास्ट, अवर्णलवके, त्याच्यात 3 प्रकारचे असतात, जसं अमायलोप्लास्ट, इलिओप्लास्ट, आणि दुसरं असतं
इलिओप्लास्ट असतं आणि ॲल्युरोप्लास्ट असतं. मग अमायलोप्लास्ट कार्बोदके स्टोअर करण्यासाठी वापरतात, इलिओप्लास्ट मेद आणि ॲल्युरोप्रथिन हे फक्त एक्सक्लुझिव्ह 11वीच्या पुस्तकात दिले, तो सुद्धा डाटा कंटिन्यू त्याच्यात सांगितलाय. मग हे घटक तुम्हाला जास्त महत्वाचे आहेत आणि ते त्या धड्यात तिथं मी पोर्शन मध्ये दिलेले आहेत. मग तो वर्गीकरण आणि सेल टॉपिक परिपूर्ण त्याच्यात दिलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये. आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 6 तासामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तिथं गेलेले आहेत. म्हणजे तेवढं जरी तुम्ही कव्हर केलं तर तुमचे काहीतरी मार्क तिथं कव्हर होतील. गेल्या वेळेस मी ग्रुप बी आणि सी चं मॅरेथॉन घेतलं, 7 प्रश्न त्याच्यातून ग्रुप सी साठी उतरले आणि 8 प्रश्न हे ग्रुप बी साठी उतरलेले. मग भाराभर चिंध्या उगाच उचलण्यापेक्षा आहेत ते टॉपिक मी मस्तपैकी कव्हर केलेत डिटेलमध्ये. मग ते युट्यूबला आहेत, तुम्ही परत ते पाहून चांगले मार्क घेऊ शकताय. आता लक्षात घ्या इथे परत, आता पुन्हा जर प्रश्न पाहिला इथे तर आपल्याला इथे लक्षात घ्या, इथे वर्गीकरण दिले, स्थूल होती, दृढ होती, पण एनसीआरटी मध्ये याच्यापेक्षा थोडे पॉईंट जास्त दिलेत. पण यावेळेस मी थँक्स टू म्हणेन बालभारतीला की त्यांनी एवढे चांगले पुस्तकं कंपोज केलेत, डाटा असा बरोबर त्याच्या फ्रेम मध्ये केलाय. हे जरी चांगले पुस्तक केले तर आपला मोस्ट डाटा कव्हर होतो. कळलं? मग टॉपिक ते धरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. बॉडी सिस्टीम्स पण पाहिल्या आपण वेगवेगळ्या. आता इथे प्रश्न आला होता, जसं की बघा तुम्ही स्केलेटन वाचता, मसलकडे सोडून देता. मसल 3 प्रकारचे, स्केलेटल त्याला स्ट्रायटेड मसल म्हणतो, त्याच्यात पट्ट्या असतात. मग ह्या पट्ट्या अशा असतात म्हणून याला ऍक्टिन आणि मायोसिन 2 प्रकारच्या फिलामेंट आहेत. मग त्याची स्लायडिंग फिलामेंट थेरी एटीपी आणि कॅल्शियमचा यूज करून इथे मसल काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते, ते स्लायडिंग फिलामेंट थेरी आहे. याच्यावरती पण आयोगाने एकदा प्रश्न विचारला. मग सॅक्रोमियर असेल त्याचा घटक, त्याच्यावरती प्रश्न विचारलाय आणि 11वीच्या डेटामध्ये दिलेले. मग आता आपलं वाचायचं काय? मग अर्थात राज्यसेवा आणखीन डिफिकल्ट झाली, सायन्सचे प्रश्न आपल्याला कळत नाही ना, मग आपला तो डाटा नाही. मग 11वीला आपल्याला आपण वाचून तेवढा कव्हर होणार नाही. मग आमच्यासारखे जे शिक्षक असतात ते जे चांगल्या प्रकारे काही तुम्हाला ज्ञान देऊ शकतात किंवा त्या टॉपिकवर तुम्हाला खोलपर्यंत देऊ शकतात, तसं वाचायचं, स्मार्ट वर्क करायचं, तिथं त्यांची बॅच करायची, तिथून पुढे काय करायचे, मार्क द्यायचे. हे चांगल्या प्रकारे आपल्याला लवकरात लवकर कव्हर होतं. आता पुढे पाहिलं, स्लायडिंग फिलामेंट थेरी सुद्धा प्रश्न विचारला. मग झेड लाईन काय, एच काय, कशा प्रकारे होतं, इथे ते सुद्धा गोष्टी आयोग विचारते. मग एखाद दुसरे प्रश्न हे जे की 15 पैकी 4 प्रश्न जवळपास हे 11वीवर मोस्ट प्रॉमिनेंटली टाकले जातात, ते प्रश्न पण आपल्याला एखाद दुसरे आले तर फायदा होतो. आणि जर बॅच केली आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही, पण त्याच्यातून कव्हर मिळतात. आता पुढे लक्षात घ्या, इथे हे मानवी आरोग्य याच्याजवळ सांगितलं डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे लिव्हर आहे, पाचक रस कुठे मिळतो, एवढं आपण ॲनिमेटेड वेनं शिकलं. प्रत्येक डायग्राम किंवा कुठे काय येतात किंवा ॲनिमेटेड व्हिडिओज पण आहेत, त्याच्यामध्ये गोष्टी क्लिअर होतात. आपला कंटेंट सुधारणं जास्त गरजेचं आहे. मग आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला जसं हृदयाचं सांगितलं, हे डायग्राम आपल्या 10वीच्या आपल्या ह्याच्या 9वी का 10वीच्या लाईव्ह प्रोसेस मध्ये दिलेली आहे. मग तिथं सुद्धा आपल्याला एवढं चांगलं दिलंय बोर्डमध्ये, पण आपण सोडतो आणि भल त्याच्याच मागे लागतो. मग तिथे आपण करत असताना हे जे टप्पे आहेत हे सगळं वाचणं गरजेचे. कळलं? मग हे चांगले करणं, याच्यातूनच प्रश्न बनतात. कळलं? दुर्लक्षित करायचे नाही. मी सांगितलेले कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम तुम्हाला मार्क देणारी आहे आणि ते करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला प्रॉमिनंट मार्क देणारी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, त्याच्यात नेफ्रॉन लेवलचं काम, अल्ट्रा फिल्ट्रेशन. मग खालचं हेनलेस लूप कशाला परमिएबल आहे? मग लक्षात घ्या, हेनलेस लूप इथून खाली येतं, मग ते खालचं पाण्याला परमिएबल आहे आणि वरती चढणार आहे ते सोडियमला परमिएबल आहे. हे जर प्रश्न आला तर आपल्याला तिथेही उत्तर देता आलं पाहिजे. आणि डीसीटीला एडीएच ऍक्ट करतो, जे की डायबिटीज इन्सिपिडस मध्ये एडीएच हार्मोन कमी होतो म्हणून युरिन मध्ये पाणी जास्त जातं. इरिथ्रोप्रोटीन आहे, अल्डोस्टेरॉनचा रोल काय, रेनिन काय काम करतं, रेनिन अँजिओटेन्सिन सायकल त्या याच्यामध्ये काय काम करते, कोणामध्ये, किडनीमध्ये, इथपर्यंत सुद्धा आयोग प्रश्न विचारेल. मग तिथं आपल्याला त्या लेवलनं एक्सक्रिटरी सिस्टीम चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पुढे लक्षात घ्या, इथे आता वेळ कमी आहे म्हणून जो आपण पहिला अभ्यास केलाय त्याच्यावर प्रॉमिनंट घेणं, पण हे धडे सखोल करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग आता इथे आपण पाहिले, इथे ग्लोमेरुलस आहे, बोमॅन संपुट, ही याचं काम आहे. आपले हे पण दिलेले कशामध्ये, तुमच्या बेसिक पुस्तकामध्ये दिले, त्याचा पण अभ्यास आपलं करणं गरजेचं आहे. आता पुढे लक्षात घ्या, मग हा टॉपिक झालाय आपला. याच्यानंतर जर पाहायचं, श्वसन संस्था, वायुकोश, ॲल्युलायला कसं ट्रान्सफ्युजन होतं, पेशी श्वसन घटक तो महत्वाचाही विचारलं जातं. आता हे सेन्सरी ऑर्गन, त्याच्यामध्ये कान आणि डोळा, डोळ्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. मग डोळ्याबद्दल भौतिकशास्त्रामध्ये भिंगाच्या स्वरूपात विचारलं जाईल किंवा लघुदृष्टीयता, जसं मायोपिया आहे, हायपरमेट्रोपिया, त्याच्याशी रिलेटेड विचारलं जाईल किंवा रेटिनाबद्दल विचारलं जाईल किंवा त्याच्या नर्व बद्दल विचारलं जाईल. म्हणून सेन्सरी जे ऑर्गन आहेत
त्याच्यावर हमखास आयोग प्रश्न विचारतो आणि क्रमवारीवर जास्त लक्ष देतो. पुन्हा जोड्या लावामध्ये एक प्रश्न विचारतो. कळलं? मग जिथे कंटेंट जास्त आहे जोड्या लावामध्ये प्रश्न विचारेल. मग आता रोग प्रसार आहे तुमच्या बेसिक पुस्तकामध्ये इथपर्यंत दिले. मग ही लाईन टू लाईन पाठ करायची, कारण की जशाच तशी इथून उचलतात. याला ऍडिशनल पण सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आलं लक्षात? मग ऍडिशनल असल्यावर टोटल तुमचा इथे डाटा इथून कव्हर होतो. जसे की डिसीजेस दिलेले आहेत. पुन्हा इथे आपण डिटेलमध्ये प्रत्येक धड्याचं, आता इंग्लिशमध्ये याचं मराठीमध्ये सुद्धा, इव्हन ड्रग रिफार्मसिन कोणते ड्रग कशात यूज होतात हे सुद्धा आहे विचारतंय. ड्रग वरती पण गेलेला आहे. म्हणून डिटेल त्याच्यावरती प्रश्न विचारत असताना आयोगाचा भर कशावरती आहे? रोगावरती आहे. पण रोग कव्हर होत असताना त्याच्यातून जे आपण ड्रग वापरतो रोगांना कव्हर करण्यासाठी, ते ड्रग पण आहे. पुन्हा डॉट्स थेरपी कोणाची आहे, MDT कोणाची आहे, एड्स मध्ये कोणता विषाणू असतो, कोणता कशाद्वारे प्रवाहित होतो, जसे की हेपॅटायटिस बी हा ब्लडद्वारे पण होतो किंवा हा सेक्शुअल ट्रान्समिशनद्वारे सुद्धा होतो, जसा एड्स होतो तसा. मग हे STD कोणते, गोनोरिया, सिफिलिस, ते जीवाणूद्वारे होतात. यांचे कारक कोण, वाहून नेतं कोण, त्याच्यानंतर हत्ती रोग आहे तो फिलारिया आहे, कोणत्या मच्छरमुळे ते क्युलेक्स, आणि तो इरिव्हर्सिबल आहे, परत पुन्हा बरोबर होत नाही. मग त्याचा 12 वाजता रात्री सॅम्पलिंग येतात, कारण की त्याच्यात मल्टीन्यूक्लिएटेड असतात त्या वर्म्स आणि त्याच्यामध्ये ते 12 वाजता ऍक्टिव्ह होतात. मग त्याचा अभ्यास ते सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले. मग डिटेलमध्ये रोग पण आपल्याला तिथे करायचा आहे. कळलं? आता पुढे वर्गीकरणाचे टप्पे छानपैकी दिलेले वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ऑलरेडी लक्षात घ्या. मी वर्गीकरण जे सांगितले त्याच्यात डिटेल घेतलेले, कोणतं कंबाईन मॅरेथॉनचं तो लेक्चर बघा, 6 तास पहिलं दिलेले, त्याच्या सेल आणि हे 6 तास कंबाईन मेन्स मॅरेथॉन ज्ञानदीपवर लक्षात ते टाकलं. विज्ञानाचं नखाते सर म्हणलं की तुम्हाला ते दिसून जाईल, सगळं डिटेलमध्ये घेतलेले. आता पुढे लक्षात घ्या, मग त्याच्यात हे असे पॉईंट कव्हर केलेले मी डिटेलमध्ये, एक एक गोष्ट त्याच्यात केली, जे या 2-4 पॉइंटला बनवून आयोग काय करतं, विधानं बनवतं आणि त्याच्यावर प्रश्न काढतं. मग त्याच्यामध्ये तुमचे जवळपास वर्गीकरणाचे सगळे प्रश्न कव्हर होऊन जातील. लक्षात? एवढं डिटेल आपण तिथे घेतले, ते पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग वनस्पतीशास्त्र, वनस्पतीशास्त्रामध्ये एवढं आहे, जसे की ऊती, त्याच्या बाह्य वैशिष्ट्ये, कधीतरी प्रश्न येतो. वाढ आणि विकास याच्यावरती हार्मोन्स जसं ऑक्सिन, सायटोकायनिन्स, त्याची कामं, त्याच्यावरती प्रश्न येतो. त्याची संप्रेरके हे पण महत्वाचे आहेत, किंवा त्याचे एन्झाईम्स पण महत्वाचे आहेत. प्रकाश संश्लेषण हमखास राज्यसेवेला आता मागच्या 3-4 वर्षापासून पॅटर्न मध्ये त्याचा C3 म्हणजे कोणते उदाहरण आहे, C4 मध्ये कोणते उदाहरण आहेत, C3 कुठं घडून येते, C4 कुठे, कॅम्प पाथवे कोणता, याच्यावरती प्रश्न फोटोसिंथेसिस हमखास विचारतायत. वनस्पती श्वसन, प्लांट रेस्पिरेशन वरती हमखास एक प्रश्न येतो, हे सुद्धा तुम्हाला जास्त महत्वाचे आहे. याच्यामध्ये 3 आहेत, ग्लायकोलायसिस, केल्विन सायकल आणि त्याच्यानंतरचा ETS चेन. याच्यातून मिळणारे हार्मोन, याच्यातून आता इथं विचारलेले फोटोसिंथेसिस म्हणजे क्लोरोफिल, जे पिगमेंट आहेत महत्वाचे कोणते, क्लोरोफिल, बाकीचे ऍसेसरी आहेत. मग त्याचे उदाहरणं, त्याच्यामध्ये पिगमेंट कलर कोणते हे सुद्धा विचारलेत. इफिशियन्सी किती कोणापासून कोणती मिळते. लक्षात? 700ला डार्क रिॲक्शन आणि तिथे लाईट रिॲक्शन काय, हे सगळं तुम्हाला प्रकाश संश्लेषण आहे. त्याच्या हमखास एक प्रश्न येतो याचा 2-4 वर्षापासून. आणि वनस्पती श्वसन जसं ग्लायकोलायसिस आहे त्याच्यावरती वरवरती का असताना पण प्रश्न येत आहेत. म्हणून हे 2 धडे तुम्हाला जास्त महत्वाचे आहेत आणि हा सुद्धा जास्त महत्वाचा आहे, वनस्पती वाढ व विकास. पुन्हा वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण, ऑलरेडी वर्गीकरणाचा तुम्हाला व्हिडिओ आहे जो सायन्स मॅरेथॉन MPSC कंबाईन मेन्स साठी घेतलेला, त्याच्यामध्ये वर्गीकरण वनस्पतीचे. आणि सगळ्यात जास्त ग्रुप तुमचं राज्यसेवेला वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न आलेले आहेत, जसं की फिनेरोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स, डायकोटिलिडॉन, मोनोकॉटिलिडॉन. मग कोणत्या उभयचर म्हणतात वनस्पतीचे, ब्रायोफायटाला, कोणत्यामध्ये समूहयुती पहिल्यांदा आल्या, टेरिडोफायटा, त्याचे एक्झाम्पल. लक्षात? त्याच्यावरती प्रश्न आहेत. वनस्पती वर्गीकरणावरती आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न हे राज्यसेवेला आलेत. मग ते वर्गीकरण करणं जास्त गरजेचं आहे. पुन्हा वनस्पतीतील प्रजनन, असेक्शुअल शाकीय प्रजनन कशामध्ये होतं, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं विचारलेल्या आहेत. पुन्हा त्याच्यानंतर याच्यामध्ये लैंगिक प्रजनामध्ये मग निदल पुंज काय करतं, अँड्रोशियम काय, गायनोशियम, कार्पल काय, स्टेमन काय, डबल फर्टिलायझेशन कोणाची कॅरेक्टरिस्टिक आहे, अँजिओस्पर्म म्हणजे आवर्तबीजीचं, अनावर्तबीजीमध्ये काय असतं, त्याच्यानंतर सिम्बायोटिक असोसिएशन, कोलेराइड रूट असेल, मायकोराइज असेल, लायकेन असेल, हे विचारलं जातं. वनस्पतीमध्ये कंडक्शन, झायलम आणि फ्लोएम बद्दल बरेच प्रश्न आलेले आहेत. मग ते सुद्धा आपल्या इथे माहिती पाहिजे. कळलं? वनस्पतीतील खनिज पोषण 101% प्रश्न फिक्स आहे, मॅक्रो एलिमेंट आणि मायक्रो एलिमेंट. लक्षात? आता इथे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मॅक्रो एलिमेंट म्हटलं तर इथे लक्षात घ्या, मॅक्रोचा जर भाग आला
तर मॅक्रोमध्ये येतं CHO, हे ग्लुकोजच्या फॉर्म्युलेमध्ये असतात. त्याच्यानंतर NPK युरियाच्या बॅगवर लिहिलेलं असतं. आणि आपण मित्र भेटल्या म्हणतो कसं मग काय चाललंय, हे 9 त्याच्यात येतात. लक्षात. बाकीचे दुसरे मायक्रोमध्ये येतात, हे पाहिजे 16 आहेत, हे 9 आणि ते 7. मग त्याच्यापासून अभावामुळे होणारे रोग, खैऱ्या बांड्या रोग कोणामुळे होतं, बांड्या नाही फक्त खैऱ्या रोग जस्तामुळे होतो, झिंकमुळे होतो. हे बंची टॉप कोणाला होतो, बनानाला, त्याच्यातले रोग कोण तयार करतात, बुरशी लागते, बुरशीवरती बोरॅक्स पावडर वापरतात, रस्ट काय, स्मट्स काय, हे रोग सगळे वनस्पतीचे रोग पण येतात. आणि जैव तंत्रज्ञान जसं की तुम्हाला राज्यसेवेमध्ये मेन्सला आहे, त्याचा पण मेन्सचा एखाद दुसरा प्रश्न इकडे उचलून टाकतात. मग वरवरची मेन्सचा जर टॉपिक अभ्यास झाला असेल त्याच्यातले तर एकदाच प्रश्न आलेले, उत्क्रांतीबद्दल जास्त काही प्रश्न आलेले नाहीत. आणि जैव रेणू म्हणजे बायोमॉलिक्युल्स अकरावीतला तुम्ही वाचायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढे लक्षात घ्या, मोस्ट प्रॉमिनंट मधले हे टॉपिक आहेत. पण हे टॉपिक करत असताना ही झाली तुमची ग्लायकोलायसिस सायकल, याच्यातल्या स्टेप सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. मग ग्लायकोलायसिस सायकल आहे, कुठं एटीपी तयार होतं, कुठं वापरलं जातं, याच्यातून टोटल 2 एटीपी मिळतात. ही ग्लायकोलायसिस एरोबिक आणि एनोरोबिक दोघांना कॉमन पाथवे, म्हणजे इथं एरोबिक मध्ये पण चालते आणि एनोरोबिक मध्ये चालते, सायटोप्लाझम मध्ये असते. कळलं. आणि इथे आता एरोबिक मध्ये पहिली चालणारी क्रब सायकल, आता याची गंमत सांगतो. क्रब आणि TCS सायकल हे तुमच्या 11वी आपल्या 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये लाईफ प्रोसेसेस मध्ये दिलेले, पण त्यालाच सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात, हे 11वीत दिले. आणि आयोगानं तो प्रश्न विचारलाय, सायट्रिक ऍसिड सायकल कशामध्ये असते, मग ती रेस्पिरेशन मध्ये असते. तो प्रश्न आयोगानं मग 11वीतलं उचलून लिहिलाय. साधा प्रश्न आहे, कोणकोणत्या स्टेप आहे, कोणकोणती सायकल आहे, ती सायकल कोणात आहे. पण आपल्याला इथं आपण जर 10वी पर्यंतच पुस्तक वाचलं तर क्रब आणि TCA माहित असतं. पण सायट्रिक म्हणजे इथे पहिलं सायट्रेट तयार होतं त्याच्या पहिल्या स्टेप मधून. हे 4 कार्बनचे, इथं 3 कार्बनचं पहिलं सायट्रेट तयार होतं, म्हणून सायट्रिक ऍसिड तयार होतं, म्हणून याला सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात. मग या स्टेप मधून जवळपास 12 एटीपी इथं मिळतात. लक्षात. क्रब मधून पहिल्यातून 2, याच्यातून 12 एटीपी. अशा प्रकारचे किती एटीपी इफिशियन्सी काय, हे सगळे प्रश्न आता आयोग विचारायला सुरुवात केली. आणि हे काय शोषण धड्यातील आहे. आयोग याच्या प्रश्न विचारतो, स्टेप सुद्धा विचारलेली आहे ग्लायकोलायसिस मधली. कळलं. मग हे TCS सायकल कार्बनचं स्वरूप याच्यात दिलेले. पुन्हा ही शेवटची ATS सायकल आहे, मग त्याच्यात एटीपी मिळते. 3 एटीपी इथे मिळालेले आहेत, कशा मिळतात काय, हे सगळं दिलेलं आहे. मग ह्या स्टेप सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण की आयोग याच्यावर श्वसन धड्यावरती प्रश्न विचारतो. मग आता इथे जर पाहिलं तर मॅक्रो इलेमेंट लक्षात घ्या, मी जर सांगितलं CHO, त्याच्यानंतर NPK मॅक्रो, हे कशा कशा फॉर्म मध्ये मिळतात आणि कसं, मग हे सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये किती पर्सेंटेज मध्ये पाहिजे हे दिलेले आहे. आणि मायक्रोन्यूट्रियंट इथे त्याचे घटक दिलेले आहेत. मग हे मायक्रोन्यूट्रियंट 7 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. हे 8 आहेत, इथे 9 आहेत, 17 आहेत, काही काही पुस्तकामध्ये 16 दिले, पण जनरली हे 8 आहेत. मग यांच्या अभावामुळे रोग, तसेच नत्र स्थिरीकरण, सिम्बायोटिक आणि असिम्बायोटिक बॅक्टेरिया, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात बायोलॉजीमध्ये. आणि हे पण टॉपिक तुम्हाला जास्त महत्वाचं आहे, फिक्स प्रश्न देणार आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता रसायनशास्त्रामधले मोस्ट टॉपिक तुम्हाला मी सांगणार आहे. बायोलॉजीवरती मी का वेळ घेतला, कारण की तुम्हाला वाचण्याला सोपं आहे. रसायनशास्त्र तुम्हाला बॅच करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यातून रसायन भौतिकशास्त्रातले मोस्ट प्रॉमिनंट 11वी 12वीचे धडे आहेत, आपण ते बॅच मध्ये कव्हर करून घेतो आणि त्याच्यात गोष्टी तुम्हाला कळून येतात. कळलं. पण 11वी 12वीचे जे टॉपिक काही आहेत तुम्हाला, ते तुम्ही कशाच्या आधारे करू शकता, ते तुमच्या बायोमध्ये करू शकता, म्हणून बायोवरती मी जास्त वेळ घेतलाय. लक्षात. आता इथे लक्षात घ्या, द्रव्य गुणधर्म मापन वर्गीकरण अवस्था, म्हणजे त्याचं रासायनिक लेवलला आणि भौतिक लेवलला त्याच्या अवस्था 5 आहेत. स्थायू, द्रव, वायू ते, त्याच्यानंतर रासायनिक अवस्थेला मिश्रणे, शुद्ध पदार्थ, मूलद्रव्य, संयुगे हे, आणि त्याच्यानंतर अणूची संरचना म्हणजे 1 2 3 अणुसंरचना. मग याच्यामध्ये द्रव्य मूल्यमापन, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, हे सगळं तुम्हाला तिथे विचारलं जाईल. ऑलरेडी त्याच्यावर आयोग प्रश्न विचारायला सुरुवात केलेली. कळलं. मग पुढे जर पाहायचं तर हे, त्याच्यानंतर पुंजयामिकी, क्वांटम नंबर्स, आणि क्वांटम नंबर वरनच आपल्या लक्षात येतं 1s2 2s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं की आता आपण जर एखादा प्रश्न दिला तर क्लोरीनचं तुम्ही सगळ्यात पहिले जर पाहिलं तर क्रोमियमचं जर क्लास हे लिहित असताल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, तर क्रोमियम काय किती येणार आहे, के, कास, की, टी व क्र. आता लक्षात घ्या, इथं किती आहे, 1 19 20 21 22 23 24 नंबर आहे त्याचा. 24 नंबरचं लिहिताना 1s2 2s2 2p6, लक्षात, 3s2 3p6 4s आणि 3d असं कॉन्फिगरेशन आहे. मग s2 आणि इथं 4 लिहितात, पण हे चुकेल, पण इथं लिहावं लागतं 4s1 आणि 3d
5, कारण की डीचा अगोदर हाफ फिल केल्यावर चौथ्यामध्ये भरावं लागतं. मग लक्षात घ्या, भरताना आधी 4s भरतात, नंतर 3D भरतात. म्हणून इथं 2 आणि इथं 4 दिला तर हा अनस्टेबल होतो, म्हणून डी 5वा आधी भरला जातो, नंतर एस भरला जातो, म्हणून 4s1 आणि 3d5 अशा प्रकारचं त्याचं काय येणार आहे, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन येणार आहे. हे येत नाही. मग असं विचारतात बऱ्याच परीक्षेमध्ये की इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन क्रोमियमचं काय. मग असे प्रश्न बनायचे असले तर तुम्हाला तिथे क्वांटम नंबरवरनं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लक्षात आलं पाहिजे. आता आयोगानं डी ब्रोगली इक्वेशन जसे की लॅम्बडा इज इक्वल टू H/P किंवा P म्हणजेच H/mv म्हणजे याला संवेग म्हणतात. हे दोन आहे. H म्हणजे तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, आणि mv म्हणजे संवेग आहे. मग लॅम्बडा आणि संवेग याचं नातं जोडलेलं आहे. कळलं. मग हे लॅम्बडा म्हणजे तरंग अवस्था आणि याच्यामध्ये ही दाखवते कण अवस्था. हे डी ब्रोगलीनं ह्याचं काय सांगितलं लिमिटेशन नील बोरचं, त्याच्यावर हे सूत्र दिले. आणि याच्यामध्ये या सूत्रावरून आपल्याला एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे गणितीय स्वरूपात राज्यसेवेला. मग हे प्रश्न विचारतो आयोग, मग ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं होत नाही. मग आमच्यासारखे शिक्षक चांगल्या प्रकारे समजून सांगतात, ते बॅच मध्ये कळतं. 11वी 12वीचं फिजिक्स केमिस्ट्री अवघड आहे, तुम्ही जर डोक्याला गेला तर झोपू जाता. लक्षात. तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, तुम्ही वाचू शकता, त्याच्यात काही नाही. पण मोस्ट ऑफ द विद्यार्थी BA BCom करून आल्यात. मग या साध्या गोष्टी ज्या प्रश्नाच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकतात, आपण साध्या पद्धतीने तिथे समजून घेऊ शकतो. कळलं. आता पुढे पाहायचं इथे. मग इथे पुंज अमिकीवर आधारित हे पण महत्वाचे आहे. मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण, इथे एक प्रश्न विचारला जातो. मग धातू आणि अधातू आणि त्याच्या रासायनिक अभिक्रिया ह्या ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग संयुजा, रासायनिक बंध, संकरीकरण, हायब्रिडायझेशनवर आता प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. मग हायब्रिडायझेशन काय, ह्या गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पण तेवढं तुमच्याच झालं नाही. मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे मेंडेलिव्ह वगैरे, त्याच्यानंतर तुम्हाला द्रव्य, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, त्याचे फॉर्म्युले, त्याच्यानंतर मिश्रणे कोणकोणत्या प्रकारची, त्याचे एक्झाम्पल काय, हे करणं गरजेचं आहे. आणि अणुसंरचना आणि अणूचे सिद्धांत हे चांगलं करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला मोस्ट धडे मार्क देणार आहेत. मग रेडॉक्स रिएक्शन वरती आयोग प्रश्न विचारतो. रेडॉक्स प्रश्न, मग रेडॉक्स मध्ये ऑक्सिडेशन नंबर जसं V2O5 याचा विचारला होता. ऑक्सिजनच्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट असतात. मग इथे लक्षात घेतलं तर V2O5, तर याच्यामध्ये ऑक्सिजनची -2 × 5, याच्यावर कोणताच हे नाहीये म्हणून 0, आणि याच्यामध्ये प्लस केल्या जातं 2 गुणिले याची समजा x धरली तर 2x = -10, 2x - 10 = 0, 2x = 10 आणि x = 10/2 म्हणजे 5, म्हणजे V ची इथं ऑक्सिडेशन स्टेट 5 ची आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ऑक्सिजनची स्टेट माहित पाहिजे, -2 घेतात. मग त्याच्यावरून हे उत्तर काढू शकतो. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काढण्याचं, पुन्हा रिडक्शन काय, ऑक्सिडेशन काय, त्याचे एक्झाम्पल काय, ह्या सुद्धा प्रश्न विचारलेत. मग रिडॉक्स रिएक्शन वरती एक प्रश्न आयोग आता सध्या 2-3 वर्षापासून विचारत आहे. मग हे पण माहिती पाहिजे. कळलं. मग रेडॉक्स रिएक्शन झाली. इलेक्ट्रोकेमिस्ट्री होतं एखादा दुसरा प्रश्न. पुन्हा आम्ल आणि आम्लारी क्षार हे पण महत्वपूर्ण धडा आहे, याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ऍसिड बेस सॉल्ट हे तुम्हाला 10वी मध्ये आहे, NCERT ते स्टेट मध्ये, तो चांगला करा, त्याच्यातले उदाहरणं करा, मागचे प्रश्न करा, हे तुम्हाला गरजेचं आहे. कळलं. आणि किरणोत्सारिता जसं अल्फा, बीटा, गॅमा. अल्फा, बीटा, गॅमा मध्ये जर पाहिलं तर हे अल्फा, हे बीटा आणि हे गॅमा आहे. मग याच्यामध्ये याची काय, याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणून हा पेनिट्रेशन पॉवर देतो. ग्रुप सी ला प्रश्न जास्त आलेला आहे. म्हणजे पारगम्यता जास्त आहे, कारण की त्याची वारंवारिता, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. हे दोघे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये येत नाहीत. पण अल्फा, बीटा, गॅमा तिन्ही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट टाकतात. पण हे कसे आहेत, रेडिएशनच्या स्वरूपात, त्याला मास नसतं. म्हणून ज्याचं मास जास्त, अल्फाचं मास जास्त आहे, ते हेलियम सारखं असतं 2-4. मग याला काय म्हणतात, हे हेलियम न्यूक्लिया म्हणतात. आणि अल्फा मध्ये वजन जास्त आहे, म्हणून त्याची आयोनायझिंग पॉवर जास्त आहे. आयोनायझेशन अल्फाची जास्त आहे, तर पेनिट्रेशन गॅमाची जास्त आहे. मग हे मध्यभागी, म्हणून आयोनायझेशन सगळ्यात कमी कोणाची, गॅमाची, पण त्याची पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे. असे प्रश्न बनतात. एक अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यावर 2ने याचं कोणाचं, त्या रेडिओ ऍक्टिव्ह मेटलचं 2ने अणुअंक कमी होतो, 4ने अणुवस्तुमानांक कमी होतो. पण बीटाचा जर विचार केला, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. एक न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो, पण मास सेम राहतं, फक्त प्रोटॉनची संख्या वाढते म्हणून अणुअंक वाढतो. इथं अणुअंक 1ने वाढतो. कळलं. इथे अणुअंक 2ने कमी होतो, याचा काही परिणाम होत नाही. कळलं. अणुअंकाचा म्हणून हे असे काही प्रश्न रेडिओ ऍक्टिव्हिटी. मग रेडिओ ऍक्टिव्हिटी पहिली कोणी शोधली, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आयोग विचारतो. त्यामुळं किरणोत्सारिता सुद्धा तुम्हाला तिथे महत्वाची आहे. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ इथे फॅक्च्युअल जास्त प्रश्न विचारत नाही, जसं खाण्याचा सोडा, वॉशिंग सोडा,
त्याच्यानंतर तुम्हाला डेटॉलमध्ये कंटेंट काय, अशा प्रकारचे प्रश्न. फर्टिलायझरमध्ये काय कंटेंट असतात, एखादा बाहेरचा प्रश्न ते एव्हरीडे लाईफमध्ये विचारला जातो. आता पुढे लक्षात घ्या, इथे जर पाहिलं तर इथं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मी दिलेत 1, 2, 3, 4. धातू अधातू, रासायनिक अभिक्रिया आणि हे संकरीकरण सध्याच्या स्थितीला आणि रेडॉक्स. हे महत्वाचे टॉपिक तुम्ही कशात वाचायचे, केमिस्ट्रीमध्ये. कळलं? हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथे मोलॅरिटी कशी काढतात हा प्रॉब्लेम मी डिस्कस केलाय. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला मोल्स ऑफ कंपोनेंट टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. हे काय काढतात, नंबर ऑफ मोल्स काढतात. कसं काढायचे, मग मास दिले सॉल्व्हंटचं, मग हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी हे एक प्रश्न तुमच्या पुढे ठेवलाय, तुम्ही पाहून त्याला सोडू शकता. आता पूर्णपणे मी इथं डिस्कस करणार इथं शक्य होणार नाही, म्हणून पुन्हा मोलॅलिटी वेगळं, मोलॅरिटी वेगळं, नॉर्मॅलिटी वेगळं. कळलं? पुन्हा हे जसं की मी सांगितलं, तुम्ही एकाच स्ट्रक्चरमध्ये सगळे क्वांटम नंबर आता आपण इथं अभ्यास करून त्याचं काय काय महत्व आहे ते का पाहू शकतो. पुन्हा इथं पिरियॉडिक टेबल, आवर्त सारणी. पुन्हा हे हायब्रिडायझेशन कोणकोणते एक्झाम्पल आहेत, किती पाय बॉन्ड असतात, किती सिग्मा बॉन्ड असतात. मग कार्बन केमिस्ट्री तुम्हाला महत्वाची आहे. कार्बनमध्ये ॲलोट्रॉप, तर डायमंडचे 2, डायमंडचं स्ट्रक्चर टेट्रायडल, हेक्सागोनल ग्राफाइटचं हेही विचारले. इव्हन सॉलिड स्टेट जो धडा आहे त्याच्यावरती एक प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारला, 12वीचा पहिला धडा केमिस्ट्रीचा. मग त्याच्यामध्ये काय काय कधीतरी एखादा प्रश्न येतो, एवढा महत्वाचा नाहीये. मग पुढे हायब्रिडायझेशन कोणत्यामध्ये कसं होतं हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. त्याच्यामुळं निर्धारमध्ये 17 तारखेला एक भौतिकशास्त्राची आहे, त्याच्यानंतर रसायनशास्त्रावरती आहे. ते प्रश्न मी कव्हर करणार आहे जे आउट ऑफ द बॉक्स आलेले आहेत, आणि जर पुढे जर आले तर त्याला कसं सामोरे जायचं हे सांगणार आहे. हे 11वीतला चार्ट आहे. 11वीमध्ये कोणकोणते एलिमेंट, जसं BF3 मध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे, कोणती जॉमेट्री आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चरचं जे हायब्रिडायझेशन दिलं आहे 5 भागामध्ये. इथं रेडॉक्स रिॲक्शन 5 टप्प्यामध्ये मी इथं दिलेली आहे. हे पॉज करून तुम्ही पाहू शकता. ऑलरेडी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं कळून येतील. लक्षात. आता इथं पाहायचं 3रा 4था टप्पा भौतिकशास्त्र. त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट धडा एक तर इथे लक्षात घ्या, तरंग म्हणजे वेव्हज, हे सगळ्यात जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर प्रकाश आणि नंतर ध्वनी, आणि मग बाकीचं सगळं नंतर करायचं. नंतर तुम्हाला भौतिक राशीचे व मापन याच्यावरती एक प्रश्न हमखास विचारला जातो, आणि हे 3 धडे त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. नंतर विद्युत धारा हा हमखास आहे. मग बाकीचे तुम्ही गुरुत्वाकर्षण असेल, उष्णता असेल, बल, दाब, हे बाकीचे टॉपिक त्याला सपोर्टिव्ह करू शकता. म्हणून प्रकाश, ध्वनी हे करणं गरजेचं आहे. मी जे ग्रुप बीचं मेन्स घेतले 12 तासाचं, त्याच्या 2ऱ्या टप्प्यामध्ये टोटल ध्वनी टॉपिक पूर्ण केलेला आहे डिटेलमध्ये. तो तुम्ही 12 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि येणारं जे आता जे आहे आपलं भिंग, प्रकाश, याच्यावरती 17 तारखेला मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये मी डिटेल त्याच्यातलं पूर्ण प्रश्न कसे सोडवायचे किंवा एक्स्ट्रा माहिती आहे. ऑलरेडी माझं एक लेक्चर झालेलं आहे भौतिकशास्त्राच्या टप्प्यावर, जे आपल्या कशावरती आहे, YouTube लाईव्ह वरती आहे. त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. मग प्रकाश आहे, ध्वनीचा वेग, मग गॅसेस माध्यम मध्ये त्याचा दाब, तापमान, त्याच्यानंतर घनता, आर्द्रता याचा परिणाम कसा पडतो, इको काय, नाद काय, सूर काय, फुंक वाद्य काय, त्याच्यात एअर कॉलम वाढल्यावर काय फरक पडतो, याचा तारेचा ताण वाढल्यावर काय फरक पडतो, सगळे पॉईंट त्याच्यात कव्हर केलेले आहेत. आणि ते तुम्हाला करायचे. प्रकाशमध्ये इव्हन भिंग, लक्षात. त्याच्यानंतर त्याच्यापासून मिळणाऱ्या प्रतिमा, आरसा, प्लेन आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमा, आंतरवक्र, बहिर्वर्षा आरसा, हायपरमेट्रोपिया, मायोपिया, हायपर मेट्रोपिया, हे सगळे घटक तुम्हाला करायचे आहेत. मग इथे बलाचे एकक काय, लक्षात. हे सगळ्या टॉपिक पाहायचे. हे टॉपिकची लिस्ट दिली. मग गती व गतीचे नियम, बल, दाब, त्याच्यानंतर कार्य ऊर्जा, शक्ती, गुरुत्वाकर्षण, उष्णता. मग तुम्हाला प्रॉमिनंट कोणते करायचे, प्रकाश, ध्वनी, तरंग, पुन्हा भौतिक राशीचे मापन, विद्युत धारा, हे फिक्स प्रश्न देणार, मार्क देणारे धडे, हे चांगले अगोदर करून घ्यायचे. कळलं. पुढे पाहूया. ऍडिशनल डाटा, जसं सुपर कंडक्टर्स बद्दल प्रश्न विचारला होता. 0 रेजिस्टन्स असतं टेम्परेचर कमी केल्यावर, तो एक्स्ट्रा मध्ये विचारला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं 11वी हे 10वी पर्यंत एवढं दिले, 11वी मध्ये तुम्हाला ऍडिशनल माहिती इथं दिलेली आहे. मग हे तुम्हाला कसं काढायचं हे लक्षात आलं पाहिजे. पुढे वेव्हज बद्दल, तरंगाबद्दल, किंवा रेनबो मध्ये कोणकोणत्या घटना होतात. प्रायमरी मध्ये लक्षात घ्या, प्रायमरी मध्ये वरती रेड येतो, खाली व्हायलेट येतो, तर सेकंडरी मध्ये व्हायलेट वरती येतो, खाली रेड येतो. मग याच्यामध्ये एकच बघा, एकदाच फक्त इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे संपूर्ण अंतर्गत परावर्तन झालं. याच्यामध्ये 2दा संपूर्ण अंतर्गत परावर्तन झालेले, हे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण की रेनबो बद्दल कोणकोणत्या घटना होतात, अपवर्तन होतं, अपस्करण होतं, संपूर्ण अंतर्गत परावर्तन होतं.
हे सगळे तुम्हाला गोष्टी तिथे विचारल्यात, ऑल ऑफ दिस उत्तर दिलं तर मग हे सुद्धा फेनॉमिना विचारतात. पुन्हा सूर्य लवकरच का उगवतो, 2 मिनिटं दोन मावळ्या 2 मिनिटं का दिसतो, तर प्रकाशाचे अपवर्तन त्याला कारणीभूत आहे. कळलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहणं अपेक्षित आहे. कळलं, मग या फेनॉमिना नाहीत. मग पुन्हा काही प्रश्न आहेत. आयोग भौतिकशास्त्रावरती प्रश्नावरती भर देतो, जसे भिंगाची शक्ती आहे किंवा भिंगाची इमेज कुठे मिळेल, काय मिळेल. त्याच्यानंतर परत तुम्हाला प्रश्न ह्याच्याविषयी हायब्रिडायझेशन बद्दल विचारलेत. पुन्हा बोरची एनर्जीचं सूत्र काय, En इज टू इथे काय विचारले, -13.6 भागिले n². हे त्याचा फॉर्म्युला आहे. मग दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती, तिसऱ्या किती, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एनर्जी, जूल मधला फॉर्म्युला वेगळा, हे सुद्धा प्रश्न विचारले. पुन्हा तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटीचे प्रॉब्लेम आहेत. पुन्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स C/V, अपवर्तनांक कसा काढायचा, हे भौतिकशास्त्रात. म्हणून ध्वनी आणि प्रकाश खूप महत्वाचे धडे आहेत, त्याच्यातले प्रश्न सुद्धा विचारले जातात. आता पुढे त्याच्यानंतर कॉम्बिनेशन लेन्सेस हे विचारलेलं आहे. मग ते जर डिस्टन्स d ने दूर असतील तर हा फॉर्म्युला आयोगाने 17ला प्रश्न विचारलेला आहे. मग डिस्टन्स d नसतील तर त्याचं पॉवर काय, हे सुद्धा आयोगाने स्वतः 17 विचारले. हे 11वी 12वी त्याला कळलं. मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग बघा इथं पॉवर प्लस होते तर मॅग्निफिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागतं रिझल्टंट येण्यासाठी. कॉम्बिनेशन लेन्सेस मध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा नियर साइटेडनेस मायोपिया काय, त्याचे कारण काय, लक्षात. पुन्हा कारणामध्ये कशामुळे होतो, डोळा लांब झाल्यामुळे, प्रतिमा कुठं मिळते, जवळ मिळते का लांब मिळते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. पुन्हा मॅग्निफाइंग पॉवर आहे, जसं की इथं दिले सिंपल मायक्रोस्कोप, इथे दिले कंपाऊंड मायक्रोस्कोपची दिली आणि टेलिस्कोपची इथं दिलेली आहे. कोणकोणत्या गोष्टी काय हे सुद्धा तुम्हाला पाहिजे. 11वी मधले नेटवर जरी पाहिलं तर तुम्हाला मिळेल. आणि ऑलरेडी ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारलेला आहे, मग तो प्रश्न आपल्या इकडे रिप्लिकेट झाला तर नवल नको वाटायला. लक्षात. अशा प्रकारे आपण सगळं सायन्सचं सगळ्या गोष्टी काय काय त्यात हे महत्वपूर्ण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून केले. त्याच्यानंतर वन लाईनर मी जे सेशन घेतले 2000+चं, त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम हे चांगल्या प्रकारे घेतलेत किंवा परीक्षा ओरिएंटेड घेतले, ते करायला विसरू नका. मॅरेथॉन मध्ये मी ऑलरेडी सांगितले वर्गीकरण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सेल धडा, त्याच्यानंतर ध्वनी धडा, हे 12 तासाचं मॅरेथॉन आहे, त्याच्यात घेतलेलं आहे. कळलं. आणि आता जी निर्धार सिरीज आहे PYQची, ऑलरेडी एक भौतिकशास्त्राचं लेक्चर झालंय माझं, त्याच्यानंतर दुसरं लेक्चर 17ला आहे, ते पण पाहायला विसरू नका. मग ही सिरीज बघा. लक्षात. हे जास्त महत्वाचे टॉपिक दिलेत, ते चांगले करा. लक्षात. ऑल द बेस्ट, विश यू ऑल द बेस्ट. लक्षात. एवढंच म्हणू शकतो मी, कारण की तुमच्या प्रयत्नाला पाठबळ मिळो. प्रयत्न करा, मार्क घेत राहा. धन्यवाद. ज्ञानदीप अकॅडमी तर्फे मी लक्ष्मण नखाते तुमची इथे रजा घेतो. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.